project में वो unmute See, before project documentation you have to create, that time first of all you have to make a synopsis. तुम्हाला पहिल्यांदा synopsis बनवायचं आहे. आता या synopsis मध्ये first make a your what is your project title, then write scope, then ERD diagram, then DFD, and then table design. And this work you have to complete within a 15 days. 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळं काम पहिलं, जेव्हा तुमचं सेमिस्टर सुरू होतं तेव्हा तुम्हाला हे काम पहिलं पूर्ण करायचंय. तुमच्या फॅकल्टीकडनं सगळं हे चेक करून घ्यायचंय. काय काय? प्रोजेक्ट स्कोप, प्रोजेक्ट टायटल, ERD डायग्राम, DFD, टेबल डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 15 दिवसाच्या आत फॅकल्टीकडनं चेक करून घ्यायचे. आता साधी सिंपल, ज्या मुलांनी काहीच केलं नाही आणि आता तुमची एक्झाम आहे, समजा 4-5 दिवसात जर तुमची एक्झाम असेल तर मी तुम्हाला एक साधा सिंपल प्रोजेक्ट सांगणार आहे की कसा करायचा. सी, पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या प्रोजेक्टचं नाव सांगते, पॅथॉलॉजी रिपोर्ट सिस्टम. की करायचं काय? आता कमी वेळात आपल्याला प्रोजेक्ट चांगला करायचा आहे. सी, पेशंट रिक्वायर टेस्ट. Test has bill. Bill receive patient. Test is a hemogram, urine, semen, serology, biochemistry and monitors. जे तुम्हाला रेक्टँगल मध्ये दिसतंय, this is your table and this is your entity. आणि जे तुम्हाला ओव्हल शेप मध्ये दिसतंय, this is your attributes or field. बघा, प्रत्येक टेबलला तुम्हाला ऍट्रिब्यूट्स काढायचे. मी इथे काढलेले नाहीये, पण तुम्हाला याचा पण वापर करायचा. इथे पण सगळ्यांचे तुम्हाला ऍट्रिब्यूट्स काढायचे. सी, पेशंट रिक्वायर्ड टेस्ट. पेशंटला टेस्टची गरज आहे, तो टेस्ट करणार आहे. रिलेशन 1 to many. 1 patient, many test. Many test has 1 bill. 1 patient, 1 bill. एका पेशंटला एकच बिल मिळणार आहे. सी, टेस्ट इजे. इजे मीन्स स्पेसिफिकेशन. आता स्पेसिफिकेशन मध्ये मी हे प्रत्येक टेस्ट, हिमोग्राम, युरिन, ह्या ज्या 6 टेस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत. जे तुमचं टेबल आहे त्या प्रत्येक टेबलचा तुमचा फॉर्म क्रिएट होणार आहे. कमीत कमी टेबल, जास्तीत जास्त फॉर्म तुम्हाला क्रिएट करायचे. सी, मी काय सांगितलंय की कमीत कमी टेबल आणि जास्तीत जास्त तुम्हाला फॉर्म क्रिएट करायचे. जी ओव्हल शेप मध्ये तुम्हाला हा PID दिसतोय, पेशंट आयडी आहे, याच्या खाली मी एक अंडरलाईन केलेली आहे. त्याच्यानंतर टेस्ट कोड खाली अंडरलाईन केलेली आहे. बिल खाली DID, याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे. याचे हे जे अंडरलाईन केलेलं जे आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी की. प्रत्येक टेबलला तुम्हाला प्रायमरी की द्यायची आहे. ही झाली तुमची ERD डायग्राम. ही क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, DFD. आता हे बघा, DFD मध्ये पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम ही आहे तुमची 0 लेवल DFD. आता हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की पूर्ण ओव्हरऑल तुमची सिस्टम काय आहे. डेटा फ्लो डायग्राम म्हणजे काय, मॅप्स आउट द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फॉर एनी प्रोसेस ऑर सिस्टम ऑर प्रोजेक्ट. मग आता तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काय आहे, सी, पेशंट मॅनेजमेंट, देन व्ह्यू मॅनेजमेंट, बिल मॅनेजमेंट. मी शब्द मॅनेजमेंट हा वापरलेला आहे. टेस्ट मॅनेजमेंट, रिपोर्ट मॅनेजमेंट, अपडेट मॅनेजमेंट. तुम्ही जर ह्या ॲरोवर लक्ष दिले तर पेशंट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन गेलेली आहे आणि इथून इन्फॉर्मेशन इकडे आलेली आहे. म्हणजे गिव्ह द डिटेल्स अँड सेंड द डिटेल्स. पेशंट, व्ह्यू मॅनेजमेंट, बिल मॅनेजमेंट, टेस्ट मॅनेजमेंट, रिपोर्ट मॅनेजमेंट अँड अपडेट मॅनेजमेंट. आता ही झाली 0 लेवल DFD. आता विदिन अ शॉर्ट पिरियड टाइम तुम्हाला काय करायचंय की अशा टाइपची एक सिंपल अशी तुमची कंटेक्स्ट लेवल, 0 लेवल DFD म्हणजे काय, कंटेक्स्ट लेवल तुमची डायग्राम. आता तुम्हाला फर्स्ट लेवल करायची आहे. तर फर्स्ट लेवल मध्ये काय, जे मी इथे टेबल घेतले
घेतले होते, हे रेक्टँगल शेप मध्ये तुम्हाला जे काही दिसतंय तेच मी इथे टाकलेलं आहे बघा. आता ॲरोवर लक्ष द्या. पेशंट मॅनेजमेंट, टेस्ट मॅनेजमेंट, रिपोर्ट मॅनेजमेंट, अपडेट मॅनेजमेंट, व्ह्यू मॅनेजमेंट अँड बिल मॅनेजमेंट. मी तुम्हाला एक मॉड्यूल दाखवते. कशासाठी दाखवते याचाच मी तुम्हाला प्रोजेक्ट सुद्धा दाखवणार आहे, टेक्निकल म्हणजे एक्झिक्यूट करून सुद्धा हे ते, की आता कमी वेळात तुम्हाला प्रोजेक्ट तर करायचंच आहे. साधा सिंपल जो तुमचा 3-4 दिवसात कसा होईल मला हे इथे फक्त तुम्हाला सांगायचंय. आता ॲरो लक्ष द्या की ॲरो कुठे गेले. ह्या सिस्टम कडे हे ॲरो गेलेले आणि सिस्टम कडनं काय मिळालेलं आहे तर जनरेट पेशंट रिपोर्ट, जनरेट टेस्ट रिपोर्ट, जनरेट अपडेट रिपोर्ट, जनरेट व्यू डिटेल्स, जनरेट पेशंट रिपोर्ट, जनरेट बिल रिपोर्ट. म्हणजे तुम्ही काय कुठले रिपोर्ट काढताय आणि तुम्ही काय तयार केलेलं आहे, म्हणजे पेशंटचं इन्फॉर्मेशन तुम्ही क्रिएट केलेली आहे. साधी सिंपल आहे पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम. माझ्या ERD डायग्राम मध्ये फक्त पेशंट, टेस्ट, बिल या गोष्टी होत्या. सी जनरेट बिल रिपोर्ट ही झाली तुमची फर्स्ट लेवल सिस्टम. आता सेकंड लेवल, आता अजून ही डायग्राम तुम्हाला काय करायची आहे, अगदी डीप मध्ये तुम्हाला ती एक्सप्लेन करायची. सी सेकंड लेवल मध्ये तुम्हाला हे नंबर द्यायची गरज नाहीये, हे तुम्हाला फक्त एक समजावं म्हणून मी हे नंबर दिलेले आहेत. सी मास्टर मेंटेनन्स, इथे पेशंट मास्टरचे पूर्ण डिटेल्स फिलअप होणार आहेत. जे रेक्टँगल शेप मध्ये ते टेबल आहेत आणि जे तुम्हाला फक्त याच्यात दिसत आहेत हे तुमचे फाइल्स आहेत. इन्फॉर्मेशन जाणार आहे, इथून इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय की जो ऍडमिन असेल किंवा जो ही सिस्टम हँडल करणार आहे तर आपण त्याला एक नाव दिलेलं आहे की मॅनेजमेंट. देन टेस्ट मास्टर. आता टेस्ट मास्टर याच्यामध्ये माझ्या मल्टिपल टेस्ट आहेत कारण मी इझे घेतलं होतं. स्पेसिफिकेशन, आता हे बघा अगेन पेशंट मॅनेजमेंट एका साईडला आहे टेबल आणि या साईडला सगळ्या माझ्या फाईल आहेत. फाईल मीन्स दिस इज माय फॉर्म्स, जी मी क्रिएट केलेले आहेत ते फॉर्म्स माझ्या एका साईडला आहेत आणि एका साईडला मी फक्त टेबल घेतले कारण हा मॅनेजमेंट म्हणजे हा एक ऍडमिन असणार आहे आणि तोच या सगळं रेकॉर्ड मेंटेन करणार आहे. हे जे टेस्ट मास्टर याच्या अंडर ह्या सगळ्या टेस्ट होणार आहे. हे झालं टेस्ट मास्टर. नेक्स्ट आहे बिलिंग सिस्टम. इथे मला बिल जनरेट करायचंय. पुन्हा इथे बघा तेच कुठल्या कुठल्या तर पुन्हा ह्या सगळ्या टेस्ट, हा पेशंट मास्टर आणि हे इथे टोटल तुमची कॅल्क्युलेशन होणार आहे ते. आणि चौथं असणार आहे आपलं रिपोर्ट. तर सेकंड लेवल मध्ये हे नंबर द्यायची गरज नाहीये, हे तुम्हाला कळावं की हे 4 मी डायग्राम काढलेले आहेत याच्यासाठी मी हे केलेलं आहे. आता रिपोर्ट सिस्टम मध्ये तुम्ही कशा कशाचे रिपोर्ट, तर मी इंडिव्हिज्युअली मी ह्या सगळ्यांचे रिपोर्ट काढू शकते म्हणून हा रिपोर्ट सिस्टम इथे मी हे केलेलं आहे. तर ह्या 4 डायग्राम ही माझी सेकंड लेवल झाली जी डिटेलिंग मध्ये मी हे केलेलं आहे. वेळेअभावी मी कागदावर ड्रॉ करून त्याचे फोटो टाकलेले आहेत. ही फर्स्ट लेवल डायग्राम तुमची आणि ही तुमची 0 लेवल. अतिशय साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही DFD एक्सप्लेन केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा तुम्ही जर इंटरनेटवर सुद्धा सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा काही काही डायग्राम असतात. तर पण तुम्हाला त्याच्यात तुमचा फ्लो हा क्लिअर झाला पाहिजे की तुम्ही काय केलेलं आहे. कारण शिवाय ERD डायग्राम आणि DFD याचा एक पर्पज आहे की फ्लो काय तुमचा फ्लो आहे, काय तुमची प्रोसेस आहे हे त्या डायग्राम वरनं कळतं. म्हणून तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये ह्या डायग्राम्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आता हे झाल्यानंतर आता आपण येणार आहोत टेबल डिझाइन वर.
आता हे बघा, टेबल डिझाईन तयार करताना तुमचे हे टेबल्स आहेत. आता काळजीपूर्वक लक्ष घ्यायचं आहे की टेबल डिझाईन मध्ये आपण करतो काय. पेशंट मास्टर, ऑलरेडी तुम्हाला माझी ERD डायग्राम लक्षात तुम्ही डोळ्यासमोर आणा की पेशंटचा टेबल होता, टेस्ट होता, त्याच्यानंतर ह्या काही टेस्ट आहेत, हिमोग्राम, युरिन, सिमेन, सिरियोलॉजी, देन बायोकेमिस्ट्री, मॉनिटर्स, बिल, एवढे टेबल माझ्या ERD डायग्राम मध्ये होत्या आणि एवढ्याच माझ्या डेटाबेसमध्ये मी वापरणार आहे. कारण एकच रूल आहे, कमीत कमी टेबल मल्टिपल फॉर्म तुम्हाला क्रिएट करायचे. आता नॉर्मलायझेशन कन्सेप्ट, सी टेबल डिझाईन, पेशंट मास्टर. मग आता ह्या पेशंट मास्टर मध्ये मी इथे पेशंट ID घेतलेला आहे. हे बघा, फील्ड नेम 4 कॉलम करायचे. फील्ड नेम, डेटा टाईप, साईज अँड कन्स्ट्रेंट. पहिल्यांदा व्हॉट इज कन्स्ट्रेंट अँड व्हॉट इज प्रायमरी की अँड व्हॉट इज फॉरेन की आणि डेटा टाईप याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला नॉलेज असलं पाहिजे की प्रत्येक टेबलला तुम्हाला प्रायमरी की द्यायचीच आहे. मग आता हे बघा, पेशंट ID, नंतर पेशंट नेम, ऍड्रेस, एज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या. जे तुम्हाला पेशंट बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला, ज्या म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, जे काही आहे तिथे टाकायचे. त्याचा डेटा टाईप, मग तुम्ही नंबर घेतलाय का टेक्स्ट घेतलंय ते टाकायचंय. त्याची साईज तुम्ही काय टाकलेली आहे ते टाकायचे. कन्स्ट्रेंट, तुम्ही प्रायमरी की वापरताय, फॉरेन की वापरताय, नॉट नल वापरताय, जे काय आहे ते सगळी इन्फॉर्मेशन इथे वापरायची. हा तुमचा पेशंट मास्टर. देन टेस्ट मास्टर. आता हे बघा, पुन्हा 4 कॉलम. इथे मी काय घेतलेलं आहे, टेस्ट कोड, ही माझी प्रायमरी की आहे. टेस्ट डिस्क्रिप्शन, टेस्ट चार्ज. टेस्ट डिस्क्रिप्शन मध्ये मी काय करणार आहे, माझे इझी होतं म्हणजे टेस्ट डिस्क्रिप्शन म्हणजे टेस्ट कोड जर माझा 100 असेल, जर माझा टेस्ट कोड 100 असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन असणार आहे हिमोग्राम, टेस्ट चार्ज 200 रुपीज, 300 रुपीज, व्हॉटएव्हर. टेस्ट कोड 101 मी इन्फॉर्मेशन फिलअप करणार आहे, युरिन. टेस्ट कोड 103 सीमेन, 104 सिरियोलॉजी, 105 जे काही असेल ते. ऑलरेडी मी हा सगळा डेटा मी याच्यात स्टोअर करून ठेवणार आहे. कारण माझं इजे आहे, इजे स्पेसिफिकेशन म्हणजे याच्या अंडर ह्या सगळ्या टेस्ट होणार आहेत. मग आता टेस्ट कोड, टेस्ट चार्ज झालं. आता आपल्याला काय करायचंय, हिमोग्राम टेस्ट. आता तुम्हाला महत्वाचं काय, हे 2 टेबल बघा, फक्त हे 2 टेबल तुम्हाला महत्वाचं आहे. कारण आपल्याला काय करायचंय, नॉर्मलाइज करायचंय. एक सेकंड. हा मॅम ऐका ना, मी आता ऐका ना, मी लेक्चर मध्ये आहे, मी तुम्हाला फोन करते. हो 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 हो. हो. कुठला 5th सेमिस्टर ना? हो, तेव्हाच केलेलं आहे, जेव्हा एक्झाम झाली तेव्हाच केलेलं आहे मॅडम. ठीक आहे. हा, सी मॅम आवाज येतोय का माझा? Hello, ma'am. Unmute आवाज yourself, येतोय का? ma'am. आवाज येतोय? हा Yes, yes. हा हा. सी एक मिनिट. हा, सी पेशंट मास्टर, टेस्ट मास्टर, फक्त तुम्हाला ह्या 2 टेबल महत्वाचे आहेत. आता ह्याच्याच्याच पेशंट ID आणि टेस्ट कोड आपण काय करतोय, पुढे पुढे पास करणार आहोत. म्हणजे फॉरेन की म्हणून आपण दुसऱ्या टेबल मध्ये जातोय. मग आता बघा, माझं दुसरं काय होतं, हिमोग्राम टेस्ट. त्याच्यानंतर हे बघा, हिमोग्राम ID. प्रत्येक टेबल, ईच अँड एव्हरी टेबल हॅज अ प्रायमरी की, ओन प्रायमरी की. सी हिमोग्राम ID, देन पेशंट ID, फॉरेन की, टेस्ट कोड, फॉरेन की.
मग त्याचा डेटा टाईप जे काही साईज असेल ते तुम्हाला इथे द्यायचं. देन मग बाकीचे काही तुमच्या टेस्ट डिटेल असतील ते म्हणजे WBC जे काही बाकीचे ऍट्रिब्यूट जे तुम्ही ERD डायग्राम मध्ये ओव्हल शेप मध्ये टाकणार आहात ते सगळे डिटेल तुम्हाला इथे टाकायचे. देन युरिन टेस्ट. आता हे बघा, युरिन आयडी, टेस्ट आयडी आणि टेस्ट कोड, बाकीचे जे काही त्याचे डिटेल्स असतील ते इथे असणार आहेत. नॉर्मलाइज करण्यासाठी की कसं नॉर्मलाइज करायचं हे तुम्हाला इथे मला सांगायचंय म्हणून जे काही बाकीचे डिटेल्स आहेत ते मी इथे टाकलेले नाहीयेत. देन सिमेन टेस्ट, अगेन सेम, सिमेन आयडी, पेशंट आयडी, टेस्ट कोड, प्रायमरी की, फॉरेन की, देन सिरियोलॉजी, सिरियोलॉजी आयडी, पेशंट आयडी, टेस्ट कोड, प्रायमरी की, फॉरेन की. सी बायोकेमिस्ट्री, ID, patient ID, test code. See, Monitex ID, patient ID, test code. बिल. आता इथे आपल्याला काय बदल करायचा आहे बघा. हे बघा, म्हणजे डोकं लावण्यासारखी काय गोष्ट होती? पेशंट मास्टर, टेस्ट मास्टर आणि आता तुमचा शेवटचा टेबल बिल. अगदी साधं सोपं. तुम्ही स्टुडंट लेवलला आहात की तुम्ही असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तुमची साईट काय अशी तुम्हाला लाईव्ह करायची नाहीये, कमी वेळेत आणि सोपं तुम्हाला करायचंय, पण ती फंक्शनॅलिटी तुम्ही स्वतःहून केली पाहिजे असली पाहिजे. मग आता हे बघा, बिल आयडी, कुणासाठी बिल तयार करताय तर पेशंट आयडी. मग ह्या पेशंट आयडी वरून तुम्हाला बिल नेम, त्याच्यानंतर बिल डेट इथे जनरेट होणार आहे आणि बिल अमाऊंट. प्रत्येक टेबल मध्ये आपण टेस्ट कोड घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे घ्यायची गरज नाही. फक्त किती कंटेंट घेतलेत आपण इथे, किती फील्ड नेम घेतलेत, बिल आयडी, पेशंट आयडी, बिल डेट आणि बिल अमाऊंट. 1 2 3 हे तुमचे 9 टेबल आहेत आणि बाय डिफॉल्ट हा प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला लॉग इन, युजर आयडी, पासवर्ड हा तुम्हाला करायचा असतो. तो तुम्हाला ERD डायग्राम मध्ये दाखवायची गरज नाहीये. म्हणजे जे मेन तुम्हाला टेबल किंवा ज्याचे फॉर्म क्रिएट करणार आहात ते. पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच स्टुडंट्स काय करतात की जितके फॉर्म तितके टेबल नाही करायचे. जे आपले रिलेशन्स आहेत की 1 to 1, 1 to many किंवा many to 1, many to many, हे याच्यासाठीच दिलेले आहेत. हे जे रिलेशन आहेत हे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मग तुम्हाला SQL मध्ये, DBMS मध्ये, RDBMS मध्ये तुम्ही किंवा ज्यांनी कोणी PHP घेतलं असेल तर तुम्हाला PHP मध्ये कनेक्टिव्हिटी पण आहे. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा SQL क्वेरी वापरतो त्यावेळेस आपण ह्या रिलेशनचा वापर करतो. म्हणून कमीत कमी टेबल आणि मल्टिपल जास्तीत जास्त फॉर्म तुम्हाला क्रिएट करायचे. आता हे टेबल डिझाइन आपलं झालेलं आहे. आता मला तुम्हाला आता बघा, सिनॉप्सिस तुमचं कंप्लीट झालंय. असं गृहीत धरा की सिनॉप्सिस तुमचं पहिलं कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय हे बघा. फर्स्ट यू हॅव टू अप्लाय SDIP फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे? SDIP. आता S मीन्स सिनॉप्सिस. पहिल्यांदा तुम्हाला सिनॉप्सिस तयार करायचं आहे. तुमच्या फॅकल्टीकडनं तुम्हाला ते चेक करून घ्यायचंय. आता जरी पॉसिबल नसलं किंवा इन फ्युचर जेव्हा तुम्ही 5th सेमिस्टरला 6th सेमिस्टरला जाल तेव्हा कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा टॉपिक ठरवून विदिन 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळे डिटेल्स म्हणजे तुमचं स्कोप काय, ERD काय, DFD काय हे तुम्हाला सगळं इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर चेक करून घ्यायचंय. ते चेक झाल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं की SDIP. D म्हणजे काय? डिझाईन. S म्हणजे सिनॉप्सिस, D म्हणजे डिझाईन. मग तुम्हाला जे काही समजा तुम्हाला वेब टेक्नॉलॉजी म्हणजे HTML, CSS जे काही तुम्हाला वापरायचंय, ज्याच्यात तुम्हाला तयार करायचंय ते पहिल्यांदा तुम्हाला फ्रंट एंड म्हणजे युजर इंटरफेस काय असेल ते तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट करायचंय. त्याच्यानंतर आहे इम्प्लिमेंटेशन. आता ह्या इम्प्लिमेंटेशन मध्ये काय येईल की तुमचा कोडिंग पार्ट येईल.
आणि हा कोडिंग पार्ट झाल्यानंतर आय झाला SDIP. पी म्हणजे तुमचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. S सिनॉप्सिस, D डिझायनिंग, I इम्प्लिमेंटेशन मीन्स कोडिंग आणि लास्ट तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंटेशन करताय ते. ह्या 4 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे, तर तुम्हाला जर केला तर तुम्हाला वेळ लागणार नाही की तुमचं इम्प्लिमेंटेशन करायला. प्रोजेक्ट रिपोर्ट बरीचशी मुलं काय करतात, एक्झाम जवळ आली की मग ते प्रोजेक्ट करायला सुरुवात करतात, पण नंतर मग इंटरनेटवर कुठेतरी डाउनलोड करायचा किंवा नाहीतर मग जुन्या स्टुडंट्सचा तो घ्यायचा. याच्यातून तुम्ही काहीही शिकत नाही. पण जर सुरुवातीपासून तुम्ही ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्या, अपेक्षा नाहीये की तुम्ही असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तुमच्या सिलेबस मध्ये जे काही आहे त्या अनुषंगानेच तुम्हाला हा प्रोजेक्ट करायचा. ऍटलीस्ट तेवढं तरी अपेक्षित आहे की स्टुडंट्सनी तेवढं तरी करायला पाहिजे. आता आपण येतोय आपल्या लास्ट स्टेप्सवर म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टवर की तो कसा लिहायचा आहे. वर्ड फाईल यूज करायची आहे. इथे आपण हिअर you have to use border, then header, then footer and then page number. तुम्हाला ह्या प्रत्येक पेजला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या. प्रोजेक्टचं नाव आहे अधीरा पॅथॉलॉजी लॅब, अ प्रोजेक्ट ऑन रिपोर्ट जनरेशन सिस्टम फॉर अधीरा पॅथॉलॉजी लॅब बाय. इथे तुमचं नाव येणार आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत करत असाल तर तुमच्या पार्टनरचं नाव इथे येणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, तुमच्या कॉलेजचं नाव, कुठल्या इयर मध्ये आहात ते नाव, ही पूर्ण तुमची बेसिक इन्फॉर्मेशन ह्या तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये राहणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सर्टिफिकेट ऑफ कॉलेज. हा दुसरा पेज तुमचा असणार आहे सर्टिफिकेट ऑफ कॉलेज. हे तुम्हाला कॉलेज देणार आहे. तुम्हाला स्वतःला बनवायची गरज नाहीये. हे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर आता इथे मी लिहिलंय सर्टिफिकेट ऑफ पॅथॉलॉजी. हे लिहिण्याचं कारण काय आहे की एक सायकोलॉजी असते की प्रोजेक्ट करायचा म्हणजे काय करायचं की तुम्ही एक मनात ठरवता की अशा पद्धतीनं म्हणजे माझी ही ERD डायग्राम एक काल्पनिक एक स्वतः तुम्ही गोष्ट तयार करता, एक स्वतः ती ERD डायग्राम करता, काढता, DFD काढता त्याच्यावरून. पण ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा जो पार्ट आहे याच्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे की बिझनेस अनालिस्ट हा रिक्वायरमेंट गॅदर करतो. रिक्वायरमेंट गॅदरिंग फ्रॉम द कस्टमर और युजर. म्हणजे तुम्हाला कस्टमर कडनं इन्फॉर्मेशन गोळा करायची आणि नंतर त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि मग त्याला काय पाहिजे याच्यानुसार तो तुम्हाला प्रोजेक्ट करायचा. तर तुमचा तो स्कोप जनरेट होईल. म्हणजे वस्तू तयार केल्यानंतर ती वस्तू कोण घेईल हा विचार करूनच तुम्हाला तो प्रोजेक्ट करायचा आहे. की कुठेतरी नेटवर तुम्हाला डायग्राम सापडली आणि मग ती करायची आहे असं नाही करायचं. की कुठलीही इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणजे तुम्ही जर आता उद्या IT कंपनीमध्ये जर जॉब करायला लागला, जर तुम्हाला जॉब मिळाला इन फ्युचर, तर तुम्हाला पहिल्यांदा जो कोणी तुम्ही डेव्हलपर म्हणून जरी लागला तर पहिल्यांदा कंपनीमध्ये बिझनेस अनालिस्ट रिक्वायरमेंट गॅदरिंग काम करतो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रोसेस होतात. मग आता मी काय केलेलं आहे की सर्टिफिकेट ऑफ पॅथॉलॉजी म्हणजे एका अधीरा पॅथॉलॉजी लॅब मध्ये मी गेलेली आहे. तिथून मी इन्फॉर्मेशन गॅदरिंग केलेलं आहे कारण मला तिथूनच माझं फिजिबिलिटी स्टडी आणि फॅक्ट फाइंडिंग टेक्निक्स हे तिथून मी ठरवलेलं आहे. कारण मी डेव्हलपर आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी अधीरा पॅथॉलॉजी लॅब साठी हा मी प्रोजेक्ट हे जे सॉफ्टवेअर मी बनवणार आहे म्हणून ते मला हे त्यांच्याकडनं मी हे सर्टिफिकेट घेणार. तर इथे त्या ऑर्गनायझेशनचं किंवा ज्याच्यासाठी मी हा प्रोजेक्ट करते ते मला सर्टिफिकेट देणार आहे. आता जर तुम्ही असं काही करत नसाल तर हा विषय सोडून द्या. इन फ्युचर ट्राय करा की कुठलाही एखाद्या म्हणजे कुठलाही शॉप म्हणा, मेडिकल शॉप म्हणा किंवा कुठलंही जर तुम्ही ऑर्गनायझेशन साठीचा प्रोजेक्ट करत असाल तर त्यांच्याकडे रिक्वायरमेंट गॅदर केल्यानंतर पहिलंच त्यांना सांगून ठेवायचं की बाबा आम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर ऍक्नॉलेजमेंट. आता ऍक्नॉलेजमेंट म्हणजे काय तर इथे तुम्हाला प्रोजेक्ट कम्प्लिशन साठी जे कोणी तुमचे सहकारी असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे टीचर्स असतील, तुमच्या कॉलेजचे डिरेक्टर असतील, प्रिन्सिपल असतील, HOD असतील, कोऑर्डिनेटर असतील, ह्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी
भाग असतो. तर ह्यांचे तुम्हाला आभार मानायचे तिथे, की त्यांनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू तुम्ही त्यांना म्हणताय. तर हे तुम्हाला एक्नॉलेजमेंट मध्ये लिहायचंय. See, the completion of any project is always due to the effort from numerous people, so no project would be considered complete without a word of appreciation for all those who contributed to the project. This is to express our deep sense of gratitude to the personalities who have helped us in making this project a reality. First and foremost, we would like to thank जे कोणी तुमचे डिरेक्टर असतील, जनरल डिरेक्टर असतील, तुमचे कोऑर्डिनेटर, तुमचे फॅकल्टी, जे तुमचे प्रोजेक्ट गाईड असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला थँक्स करायचंय, लिहायचंय तुम्हाला. नेक्स्ट आहे तुम्हाला इंडेक्स. आता हे बघा, ऑलरेडी युनिव्हर्सिटीने तुम्हाला इंडेक्स दिलेली आहे. आता सिरियल नंबर, टायटल, पेज नंबर. परत ऑलरेडी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की पेज नंबर गरजेचं आहे, कारण ते पेज नंबर आपल्याला इथे लिहायचं आहे की कुठल्या पेजवर तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केलेली आहे. मग आता सिरियल नंबर 1 पार्ट इंट्रोडक्शन, पेज नंबर. मग इंट्रोडक्शन मध्ये काय होतं, सिस्टम अनालिसिस मध्ये काय होतं, सिस्टम डिझाईन मध्ये काय आहे, फॉर्म डिझाईन मध्ये काय आहे, इम्प्लिमेंटेशन डिटेल्स मध्ये काय आहे, आउटपुट अँड रिपोर्ट टेस्टिंग काय आहे, टेस्टिंग रिपोर्ट काय आहेत, ॲडव्हान्टेज काय, फ्युचर एनहान्समेंट काय, बिब्लिओग्राफी काय, हे तुम्हाला सिरियल नंबर इथे असे लिहायचे. आता इंट्रोडक्शन टू सिस्टम असेल तर इथे तुम्हाला 1.1, त्याच्यानंतर स्कोप ऑफ सिस्टम 1.2, 1.3, 1.4 ह्या पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचे. पेज नंबर मध्ये तुम्हाला कुठला पेज त्याच्यासाठी तुम्ही वापरलेला आहे, लिहिलंय तुम्ही, त्याच्यात टाईप केलेला आहे, ह्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या. आता 2019 पॅटर्न प्रमाणे ही इंडेक्स आहे. ह्या इंडेक्स कडे लक्ष देऊ नका, कारण ही टीवाय म्हणजे जुने जे स्टुडंट्स आहेत 2013 पॅटर्न त्यासाठी आहे. आता आपला इथे इंट्रोडक्शन हा तुमचा फर्स्ट पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला इथे फर्स्ट इंट्रोडक्शन मी नंबरिंग केलेलं नाहीये, तुम्हाला करायचं आहे ते इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर अजिबात कंजूसपणा करायचा नाहीये, प्रत्येक पेजवर अगदी भरभरून लिहायची काही गरज नाहीये, साधं सोपं सिंपल जे तुम्हाला पटकन एक्सप्लेन करता येईल. इंट्रोडक्शन इथे तुमचा पहिला पार्ट सुरू झालेला आहे बघा, पूर्ण पेज मी ब्लँक ठेवलेला आहे. तुम्हाला प्रिंट आउट काढताना सुद्धा पेज पूर्ण एम्प्टी ठेवायचे. आता ऍबस्ट्रॅक्ट ऑर इंट्रोडक्शन टू सिस्टम. आता तुमच्या ह्या सिस्टमचं इंट्रोडक्शन काय आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे हे करायच्या. मग आता हे बघा, द प्रोजेक्ट इज पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम. आधी अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं म्हणजे सेंटेन्स जे आहे तुम्हाला इथे टाकायचंय, म्हणजे लिहायचंय, तुम्हाला टाईप करायचंय. उगाच काहीतरी नेटवर सापडतंय म्हणून ते डायरेक्ट उचलायचं, कट कॉपी पेस्ट असं काहीही करत बसायचं नाहीये, कारण बऱ्याच वेळा ते कट कॉपी पेस्ट आपण कॉपी पेस्ट करत राहतो आणि आपण वाचायचं राहून जातो. अतिशय साधं सिंपल तुम्हाला तुमचं हे लिहायचं. बघा, द प्रोजेक्ट इज पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम. द एंटायर प्रोसेस इज करंटली डन ऑन पेपर. सध्या सिस्टम काय आहे की पेपरवर, कारण जुनी सिस्टम काय आहे, एक्झिस्टिंग सिस्टम काय आहे, जे काही होतं पॅथॉलॉजी लॅब मध्ये गेल्यानंतर पेशंट आला, पेशंटची पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन ही फॉर्मवर हाताने तो ऍडमिन किंवा जो कोणी ऍडमिन असेल तो काय करायचा, किंवा रिसेप्शनिस्ट व्हॉटएव्हर जो कोणी असेल ते पेन आणि तो फॉर्म याचा वापर करून ते सगळं भरत होते. म्हणजे सगळे सिस्टम ही तुमची कशावर होती, पेपर वर्क होती. आता ती पेपर वर्क करायची नाहीये, कारण त्या पेपर वर्क मध्ये तो पर्सन जर पुन्हा 15 दिवसांनी आला तर परत त्याची ती इन्फॉर्मेशन त्या कागदावर, त्या फॉर्मवर परत लिहावी लागत होती. मग आता हे सगळं अवॉइड करायचंय, हे रिड्यूस करायचंय. मग आधी काय होतं किंवा आता तुम्ही काय करणार आहात हे बेसिकली तुम्हाला थोडक्यात अगदी ब्रीफ मध्ये तुम्हाला हे सगळं हे लिहायचंय. To manage any type of business, it must to take correct decision in time. Today's world, the test lab has become prominent part of the hospitals. The manage a lab, there is a various critical test. The proposed system is a pathology lab test.
The pathology report system is designed to keep all information and process in a lab. Firstly, when patient come in the lab and all the information about patient and various tests stored then according his test, his or his her test. All tests are done. This system is user friendly. All reports like test report and bill. Basic aim of the project is to give various report more accurately with minimum errors and reduce time. आता मी काय करणार आहे, माझ्या करंट सिस्टम मध्ये काय करणार आहे ते मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे कमी लाईन मध्ये हे लिहायचं असतं. This system provides all these tasks. This project report covers all details aspects of pathology lab report system according to its scope. System is developed using different technology. Here I am using HTML, jQuery, CSS, PHP, AngularJS at front end and PHP, MySQL at back end and XAMPP server. ह्या गोष्टी मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये वापरणार आहे किंवा वापरल्यात. जे उद्याचं जे सेशन मी घेईल त्याच्यामध्ये मी हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला ते प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून. तर मी जे काही वापरणार आहे, जर समजा मी जावास्क्रिप्ट वापरला असेल, ज्या काही गोष्टी असेल तुम्ही इथे तुम्हाला वापरायचं. म्हणजे तुम्हाला तुमचं फ्रंट एंड आणि बॅक एंड आणि जर तुम्ही कुठला वॅम सर्व्हर वापरत असाल, झॅम्प वापरत असाल तर त्या सर्व्हर बद्दल तुम्हाला मग त्याचं व्हर्जन काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या हे झालं तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट आणि इंट्रोडक्शन टू द सिस्टम. आता आहे ऑर्गनायझेशन प्रोफाईल. ज्या पॅथॉलॉजीनी सर्टिफिकेट मला दिलं त्या ऑर्गनायझेशनचं नाव आणि त्यांचा ऍड्रेस. इथे काय असणार आहे ऑर्गनायझेशन प्रोफाईल. आता ऑर्गनायझेशन प्रोफाईल म्हणजे काय की कुठे आहे हे झालं तुमचा ऍड्रेस. आता ऑर्गनायझेशन प्रोफाईल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की किती साली ही पॅथॉलॉजी लॅब म्हणजे सुरू झाली, किती एम्प्लॉई इथे आहेत, व्हॉट एव्हर, की तिथे कुठल्या टेस्ट होतात. तर बेसिक काहीतरी 4-5 ओळी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. देन एक्झिस्टिंग सिस्टम. एक्झिस्टिंग याचा अर्थ असा आहे की जुनी सिस्टम काय होती. सी pathology labs currently use a manual system for the management and maintenance of critical information. The current system requires numerous paper forms with data stores spread throughout the pathology lab. Management infrastructure, often information is incomplete or does not follow management standards. बऱ्याच वेळा होता पेशंट आला, पेशंटची इन्फॉर्मेशन काही भरायची काही सोडून द्यायची, म्हणजे एक स्टँडर्ड मेंटेन होत नव्हतं. Forms are often lost in transit between departments, requiring a comprehensive auditing process to ensure that no vital information is lost. Multiple copies of the same information exist in the pathology lab and may lead to inconsistencies in data in various data stores. म्हणजे परत परत तोच 15 दिवसांनंतर आला तरी परत पहिल्यापासून फॉर्म भरायचा, परत पेशंट इन्फॉर्मेशन भरायची आहे, त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोर म्हणजे लिहायची आहे. हे सगळं कागदोपत्री आपलं चालत होतं. आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय होता की कॅल्क्युलेटर घेतलं आणि कॅल्क्युलेटरवर त्याच्यात जे काही टेस्ट केल्या असतील, तुम्ही काही जे चार्जेस असतात म्हणजे काउंटरवर तुम्ही जर पाहिलं तर तिथे एक बिलचं एका पेपरवर बिल म्हणजे प्रत्येक टेस्टचे किती चार्जेस आहेत हे लिहिलेलं असतं. मग आपण ते कॅल्क्युलेट करायचं म्हणजे हेडेक नाही. मग एक कागदावर लिहून द्यायचं की इतकं बिल झालेलं आहे. म्हणजे कुठलंही त्याचं रिपोर्ट मेंटेन केलेलाच नव्हता. म्हणजे साधं सोपं म्हणजे ती झंझट ठेवायचीच नाही. पण लिमिटेशन्स काय आहेत. पेशंट व्हेरियस डिटेल्स आर टू बी रेकॉर्डेड ऍट मास्टर डेटा टेबल. किती पेशंट आले याचा रेकॉर्डच ठेवलं जात नाहीये. नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्टँडर्डाइज रिपोर्ट फॉर्मॅट पण नाहीये. अ प्रॉब्लेम in recording test details as it is necessary to maintain each and individual details for each patient. आता समजा हिमोग्लोबिन टेस्ट केलाय, त्या टेस्टचा रेकॉर्ड कसं ठेवणार आहे. त्या टेस्टचा काय जो काही फॉर्म असेल त्याच्यावर तुम्ही लिहिणार की किती 10 पॉइंट 12 पॉइंट 13 पॉइंट जे काही तुमचे डिटेल्स असतील ज्या टेस्ट केल्या गेलेल्या आहेत तर त्या टेस्ट मध्ये जे काही कंटेंट होते त्याचं फक्त नंबर मध्ये त्याच फॉर्मवर ते डिटेल लिहिले जायचे. मग फार तर फार काय एखादी कार्बन कॉपी त्याचा वापर केला जाईल. मग त्याचा पण ते कार्बन कॉपी किती त्याचं म्हणजे किती दिवस ती राहणार आहे
म्हणजे हे सगळ्या मर्यादा होत्या आणि हे सगळं आपल्याला अवॉइड करायचंय, रिड्यूस करायचंय. म्हणून मग ही कम्प्युटराइज मला करायची. प्रोजेक्ट स्कोप. एक्झामिनर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की टायटलचं नाव काय आणि प्रोजेक्ट स्कोप काय. अतिशय साधा सोप्या पद्धतीत म्हणजे तुमच्या लक्षात राहील असंच तुम्हाला सांगायचं. म्हणजे भरभरून एक एक काही मुलं एक एक दोन दोन पेजेस लिहितात, काही गरज नाही आणि नंतर विचारल्यानंतर आपल्याला काहीच सांगता येत नाही. साधं सिंपल. दिस प्रोजेक्ट कॅन बी यूज इन एनी पॅथॉलॉजी लॅब्स फॉर मेंटेनिंग पेशंट डिटेल्स अँड देअर टेस्ट रिझल्ट. कारण मला फक्त पेशंट येणार आहे, त्याच्या टेस्टचा रेकॉर्ड मला ठेवायचे, एवढंच माझा स्कोप आहे. आणि याच्यात मी काय करणार आहे, कॅरिंग आउट द व्हेरियस टेस्ट सजेस्टेड बाय डॉक्टर, मेंटेनन्स बाय इन्फॉर्मेशन ऑफ द टेस्ट, generating various reports, maintain the test status, less paperwork, error-free report, time saving. Current system includes all the test patient's information. All the bills of patient are quickly displayed and they can print it directly. एवढंच माझ्या प्रोजेक्ट मध्ये मी सध्या करणार आहे किंवा केलेला आहे. हेच तुम्हाला फक्त तिथे लिहायचे. आपण जे लिहितो ते आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे. जर तुम्ही भलं मोठं, हे बघा तुम्ही जर इथे पाहिलं तर जास्तीत जास्त DRD, ERD किंवा इनपुट फॉर्म, आउटपुट फॉर्म असं जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर 40 ते 40 to 45 पेजेस माझे होणार आहेत. मी जेव्हा हे टाईप करते तेव्हा माझ्या लक्षात आहे की मी हे टाईप केलेलं आहे आणि मला हे सांगायचं. तुम्ही जर इथे पॅराग्राफच्या पॅराग्राफ जर उचलून टाकले तर ते तुम्हाला प्रोजेक्ट स्कोप म्हटल्यानंतर बरीचशी मुलं पटकन आन्सरच देत नाही. असं नाही करायचं. बेसिक गोष्टी तुम्हाला ह्या आल्याच पाहिजे. क्वेश्चन, व्हॉट इज युअर प्रोजेक्ट स्कोप. तुमचा प्रोजेक्ट स्कोप काय आहे, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याच्यानंतर तुमची ERD डायग्राम काय, तुमची DFD काय, ती किती लेवल पर्यंत तुमचं गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तुमचं टेबल डिझाईन काय, तुमच्या टेबल डिझाईन मध्ये किती टेबल आहेत, मग त्याच्यात प्रायमरी की काय, फॉरेन की काय, कन्स्टंट काय, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला आधी वाचून ठेवायच्या. म्हणजे ह्या तुम्हाला गोष्टी माहित असतील तरच तुम्ही इम्प्लिमेंटेशन हा चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि हे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात एक्झामिनर. आता हे बघा, कोविड सिच्युएशन मध्ये आय अग्री की बऱ्याचशा मुलांकडे लॅपटॉप नसतील किंवा बऱ्याच काही आहेत म्हणजे त्रुटी आहेत, पण ऍटलीस्ट डॉक्युमेंटेशन तरी तुमचं प्रॉपर असलं पाहिजे. कारण वर्ड फाईल ही सगळ्यांकडे असते. मग आता ते ह्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये ऍटलीस्ट तुम्ही इम्प्लिमेंटेशन जरी नाही करू शकला तर किमान तुमचं प्रॉपर ERD DFD डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. कारण तुम्हाला कॉलेजला हे सबमिट करायचंय. तुम्ही घरी आहात, सगळं वर्क फ्रॉम होम चाललंय तुमचं, तर ऍटलीस्ट तुम्ही मेल थ्रू तरी तुमच्या फॅकल्टीला तुम्ही पाठवणं गरजेचं आहे. म्हणजे निदान वर्ड फाईल तरी तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. लॉजिकली तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तुम्ही थिंक विचार कुठपर्यंत करता हे महत्वाचं आहे. देन नीड फॉर कम्प्युटरायझेशन. आता नीड फॉर कम्प्युटरायझेशन की काय गरज आहे या कम्प्युटरायझेशनची. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सारखं तीच इन्फॉर्मेशन जो कोणी ऍडमिन होता त्याला ती फिलअप करावी लागत होती. म्हणजे गरज काय, तरच हे सॉफ्टवेअर बनवण्यात अर्थ आहे. कारण हे सॉफ्टवेअर मी बनवल्यानंतर तो जो ऍडमिन असेल, पॅथॉलॉजी ज्याची लॅब आहे, तो मला याच्या बदल्यात पैसे देणार आहे. म्हणून ती गरज क्रिएट करायची. त्याला जे पाहिजे त्या कुठल्या गोष्टी आहेत, नीड फॉर कम्प्युटरायझेशन, कम्प्युटरची गरज, इथं तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायचं. देन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन. कुठले हार्डवेअर म्हणजे तुमचं रॅम असेल, मदरबोर्ड असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, ज्या काही गोष्टी तुम्ही वापरल्यात त्या हार्डवेअर तुम्हाला लिहायचे. सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन, मग सॉफ्टवेअर म्हणजे समजा विंडोज, तुमचं काय ऑपरेटिंग सिस्टम आहे, विंडोज 8 आहे, 7 आहे, 10 आहे, किंवा कोणी जर XP वापरत असेल मग काय काय अजून तुम्ही बॅक म्हणजे फ्रंट एंड काय वापरणार आहात, बॅक एंड साठी काय वापरणार आहात. तर समजा मी तुम्हाला वॅम सर्व्हर सांगितलं, झॅम सर्व्हर सांगितलेला आहे. जर कोणी जावा JSP म्हणजे तुम्हाला अपॅचे टॉमकॅट लागणार आहेत. जे तुम्हाला सॉफ्टवेअर लागणार आहे त्याची नावं तुम्हाला माहित पाहिजेत आणि त्याचं व्हर्जन. बऱ्याच वेळा फ्रंट एंड काय आणि बॅक एंड काय
हे स्टुडंट्सला समजत नाही. जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, ज्याच्यावर तुमचा फॉर्म जनरेट झालेला आहे, ते तुमचं फ्रंट एंड आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, त्या गोष्टी त्यांच्या फ्रंट एंड मध्ये येतात. आणि बॅक एंड मध्ये काय, की बाबा समजा तुम्ही कनेक्टिव्हिटी किंवा डेटाबेस, तुम्ही डेटाबेस जिथे टेबल डिझाईन, जिथे तुमचे टेबल स्टोअर झालेले ते कुठे झाले, ते तुमचं बॅक एंडला. मग आता MS ऍक्सेस असेल किंवा मग समजा तुम्ही सर्व्हर वापरताय, तर सर्व्हर मध्ये तुम्ही गोष्टी लिहू शकताय. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर प्रोजेक्ट रन करण्यासाठी काय लागणार आहे आणि त्याचे व्हर्जन हे तुम्हाला माहित असले पाहिजे. देन प्रपोज सिस्टम. आता हे बघा, प्रपोज सिस्टम म्हणजे काय, करंट सिस्टम. काय तुमची करंट सिस्टम आहे, मग काय ते टेस्ट घेणार आहे, पेशंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे, त्याच्यानंतर बिलिंग आहे, रिपोर्ट जनरेट होणार आहे, ह्या गोष्टी म्हणजे सगळं तुम्ही त्या काय काय फंक्शनॅलिटी, काय काय तुमचे मॉड्यूल तुम्ही याच्यात करणार आहात. करंट सिस्टम. प्रपोज म्हणजे करंट आणि एक्झिस्टिंग म्हणजे काय, जुनं काय होतं ते एक्झिस्टिंग सिस्टम, आणि प्रपोज म्हणजे आता तुम्ही काय करताय नवीन, हे झालं तुमचं प्रपोज सिस्टम. तुमच्या सिस्टमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचंय. आता रिक्वायरमेंट्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की रिक्वायरमेंट गॅदरिंग. आता तुम्ही स्टुडंट लेवलला आहात, तर तुम्हीच रिक्वायरमेंट गॅदर आहात, तुम्हीच BA बिझनेस अनालिस्ट, तुम्हीच डेव्हलपर, आणि सगळं काही जे डिझायनिंग, तुम्हीच डिझायनर, सगळं तुम्हालाच करायचं. मग आता रिक्वायरमेंट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा जो कन्सेप्ट आहे, तुम्हाला थर्ड सेमिस्टरला हा जो पेपर होता, तुम्ही अभ्यासलाय, तुम्ही त्याचा स्टडी केलेला आहे, त्याची तुम्ही एक्झाम पण दिलेली आहे. पण डॉक्युमेंटेशन पार्ट साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट तुम्ही ERD DFD हे तिथूनच आलेला आहे. त्याच्यामुळे हा पेपर खूप महत्वाचा असतो. रिक्वायरमेंट्स, युजर इंटरफेस रिक्वायरमेंट, फंक्शनल रिक्वायरमेंट आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. आता हे बघा, युजर इंटरफेस रिक्वायरमेंट, सी UI, user interface, it is an important part of any software or hardware or hybrid, the combination of software and hardware, hybrid system. A software is widely accepted if it is easy to operate. User interface हा तुमचा easy to operate असला पाहिजे. Quick in response, effectively handling operational errors, providing simple yet consistent user interface. तुम्हाला जितकं पॉसिबल आहे तितकं तुम्ही हे ऍडव्हान्स मध्ये तुम्ही लिहू पण शकता. इथे मी मोजकच काही जे सोपं आहे ते लिहिलेलं आहे, तुम्हाला पटकन समजावं म्हणून. देन फंक्शनल रिक्वायरमेंट. आता हे बघा, फंक्शनॅलिटी म्हणजे काय, फंक्शनॅलिटी की तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर तयार करताना काय फंक्शनॅलिटी वापरता. तर काय केलेलं आहे, मी पेशंटचा एक फॉर्म तयार केलेला आहे, पेशंटचं मॉड्यूल आहे, त्याच्यात मी काय केलंय, तर त्याच्यात माझं ऍड, मॉडिफाय, डिलीट आहे. टेस्ट मॉड्यूल, तर टेस्ट मॉड्यूल मध्ये काय आहे माझं, तर जितके काही टेस्ट असतील तर टेस्ट कोड, त्याचे चार्जेस, ओल्ड चार्जेस असतील, न्यू चार्जेस काय आहेत, जी काही त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती माझी स्टोअर होणार आहे. बिल मॉड्यूल, मग आता बिल मॉड्यूल मी हे कसे कॅल्क्युलेट करणार, म्हणजे हे मॉड्यूल मी तयार केलेले, जी फंक्शनॅलिटी मी हे केलेली आहे ते झालंय माझं फंक्शनल रिक्वायरमेंट. मग तुम्ही एखादं लॉगिन पेज तयार केलं, ते सुद्धा एक लॉगिन पेज, ही पण एक फंक्शनॅलिटी आहे. द सिस्टम चेक्स द व्हॅलिडिटी ऑफ द डेटा एंटर्ड बाय युजर्स. रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करता तेव्हा तुम्हाला व्हॅलिडेशन वापरायचं असतं. व्हॅलिडेशन हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये पण झालेला आहे. जर तुमचं वेब टेक्नॉलॉजी होतं, त्या वेब टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट होतं. आता तुम्हाला who can tell me की what is जावास्क्रिप्ट, कोण सांगेल मला की जावास्क्रिप्ट काय आहे. हे व्हॅलिडेशन आपण जे म्हणतो की ह्या व्हॅलिडेशन मध्ये आपण काय करतो. येस, व्हॅलिडेशन म्हणजे काय, की कशाला व्हॅलिडेशन म्हणायचं. अरे आन्सर द्या काहीतरी, असं नका करू. व्हॅलिडेशन म्हणजे काय.
जावास्क्रिप्ट आपण वापरलेली आहे. हे बघा, मला कळलं पाहिजे की तुम्हाला इथे का आपली एक्झाम चाललेली नाहीये किंवा मला काय तुम्हाला मार्क द्यायचे नाहीयेत, पण ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत, माहित असल्या पाहिजे की व्हॅलिडेशन म्हणजे काय किंवा जावास्क्रिप्ट आपण कशासाठी जावास्क्रिप्ट ही जी स्क्रिप्ट वापरतो काय म्हणजे तुम्ही फॉर्मला वापरलं की नाही. आपल्याला प्रॅक्टिकल स्लिप मध्ये होतं ना की नेम साठी व्हॅलिडेशन करा, लॉग इन साठी व्हॅलिडेशन करा, मोबाईल नंबर साठी व्हॅलिडेशन करा. तुम्ही बघितलेलं आहे व्हॅलिडेशन, तुम्हाला प्रॅक्टिकल स्लिप मध्ये होतं. मोबाईल नंबर तुमचा 10 डिजिट असतो, जर मी तो 8 डिजिट टाकला 9 डिजिट टाकला तर मला एरर मेसेज आला पाहिजे की मोबाईल नंबर शुड बी अ 10 डिजिट. जर माझा समजा मी 10 डिजिट टाकलंय तर मला परत एरर मेसेज आला पाहिजे की मी टाकलेला मोबाईल नंबर हा माझा 7, 8 आणि 9 पासून स्टार्ट झालेला असला पाहिजे. कारण आपण इंडियामध्ये राहतो आणि आपल्या इंडियामध्ये आपण 7, 8, 9 हीच सिरीज वापरतो. जर मी 1 टाकला 1 2 3 4 5 तर तो 10 डिजिट नंबर ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे. व्हॅलिडेशन समजा फर्स्ट नेम मध्ये मी काय केलेलं आहे, समजा मी अर्चना मुस्के म्हणजे माझा काय पूर्ण अल्फाबेटिक्स, जर मी नंबर टाकला तर एरर आला पाहिजे की एंटर ओनली अल्फाबेट्स. समजा मी एज, आता एज टाकायचे तर एज मी हे 1 डिजिट 2 डिजिट 100 खूप आता म्हणजे 100 म्हणजे एवढं 3 डिजिट तर कोणी असं फार रेअरली केस आहे. जर मी 4 डिजिट टाकलं तर मला एरर आला पाहिजे की नाही. तुम्ही जास्तीत जास्त 3 डिजिट किंवा 2 डिजिट पर्यंत तुम्ही नंबर टाकू शकता. ईमेल ऍड्रेस मध्ये व्हॅलिडेशन म्हणजे काय की काय गोष्टी त्याच्यात टाकल्या की रेकॉर्ड स्टोअर झालं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी जर तुम्ही टाकल्या तर तो एरर मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. हे तुमचं व्हॅलिडेशन. म्हणजे हा सुद्धा तुमचा एक फंक्शनल, जे तुम्ही जावास्क्रिप्ट वापरता किंवा व्हॅलिडेशन वापरता, हा सुद्धा एक फंक्शनल रिक्वायरमेंट आहे. सिस्टम मेंटेन्स पेशंट्स हिस्ट्री अँड टेस्ट. सिस्टम सपोर्ट्स मास्टर मेंटेनन्स फीचर. सिस्टम प्रोव्हाइड्स राईट इन्फॉर्मेशन अँड रिपोर्ट्स. म्हणजे काय जितकी काही तुम्ही फंक्शनॅलिटी करा तेच तुम्हाला फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये टाकायचं. आता याच्या अपोजिट की नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय की जिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची फंक्शनॅलिटी वापरायची नाहीये, म्हणजे सगळं सॉफ्टवेअर रिलेटेड. मग आता बघूया काय आहे की नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट काय. हे बघा, आता कमी वेळ आहे पण एक्झाम झाल्यानंतर पहिली गोष्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं पुस्तक वाचायचं. पुस्तकात तुम्हाला SDLC, वॉटरफॉल मॉडेल, स्पायरल मॉडेल, प्रोटोटायपिंग मॉडेल, जे काही मॉडेल्स आहेत तुम्हाला पहिल्यांदा ते मॉडेल वाचायचे. त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढायचं. ते जर तुम्हाला समजत असेल समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग ह्या पार्टवर यायचं. आता नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय की देयर आर लॉट ऑफ सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन included in the non-functional requirements of the pathology lab report system, which contains various process, namely security, performance. आता मी फक्त तुम्हाला इथे फक्त दोन बद्दल सांगणार आहे, एक सिक्युरिटी आणि परफॉर्मन्स. आपल्याला जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. सिक्युरिटी, पेशंट आयडेंटिफिकेशन. The system needs the patient to recognize herself or himself using the phone and name. एखाद्या पेशंटची आयडेंटिफिकेशन, तो जेव्हा येऊन जातो परत दुसऱ्या वेळेस येतो तर त्याचं आयडेंटिफिकेशन तुम्ही त्याचा फोन नंबर ऑलरेडी तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये टाकलेला आहे किंवा त्याचं नाव, याने तुमचं पेशंट कुठल्या पेशंटचा कुठला रिपोर्ट हे त्याच्या फोन नंबर किंवा त्याच्या नावावरून तुम्हाला समजणार आहे. देन सिस्टम ऍडमिन, any users who make use of the system need to hold a login username and password. ज्यावेळेस ऍडमिन सिस्टम चालू करेल, ते सॉफ्टवेअर चालू करेल तर त्याच्याकडे स्वतःकडे लॉग इन, युजर नेम आणि पासवर्ड ह्या गोष्टी शुड बी अ मस्ट. देन मॉडिफिकेशन, एनी मॉडिफिकेशन लाईक इन्सर्ट, डिलीट, अपडेट. आता हे बघा, कारण आपण काय करतोय प्रत्येक फॉर्मला ऍड, मॉडिफाय, डिलीट ह्या आपल्याला गोष्टी आपल्याला करायच्याच असतात. For the database can be synchronized quickly and executed only by the administrator. See, modification मध्ये कोण करणार आहे, executed only by the administrator.
जो ही सिस्टम हँडल करणार आहे, म्हणजे मी ही सिस्टम हँडल करणार आहे, माझ्याकडे पेशंट येणार आहे, म्हणजे ऍड मॉडिफाय डिलीट जे रेकॉर्ड फिलअप करायचं काम आहे किंवा जे बिलिंगचं काम आहे हे डेव्हलपर म्हणजे मी करणार आहे, बाकी दुसरा कुणीही करता कामा नये. तरच त्याला आपण सिक्युरिटी म्हणणार आहोत. Then front desk staff rights. The staff in the front desk can view any data in the pathology lab report system, add new patient record to the pathology lab report system, but they don't have any rights alter any data in it. समजा ऍडमिन तिथे नाही आहे अवेलेबल आणि जो कोणी एखादा टेस्ट जे टेक्निशियन असतात जे टेस्ट करणारे त्यांना जर समजा रिपोर्ट बघायचा असेल तर ते रिपोर्ट बघू शकतात, पण त्याच्यात चेंजेस करायचं काम मात्र ते करणार नाही. म्हणजे ती सगळी अथॉरिटी कुणाला आहे? फक्त ऍडमिनला. सी ऍडमिनिस्ट्रेटर राईट्स. The administrator can view as well as alter any information in the pathology lab report system. See, security मध्ये मी फक्त काय घेतलंय? पेशंट आयडेंटिफिकेशन, सिस्टम ऍडमिन, मॉडिफिकेशन, फ्रंट डेस्क, स्टाफ राईट्स, ऍडमिनिस्ट्रेटर राईट्स. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जे मॅच होईल तुम्हाला तेच लिहायचंय. मला हे योग्य वाटलंय, मी हे लिहिलेलं आहे. म्हणजे कुणीतरी उचलायचं किंवा हेच बघून तुमच्या प्रोजेक्ट मध्ये टाकायचं नाहीये, कारण हा प्रोजेक्ट चाललाय कसला मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम म्हणजे अतिशय 2-3 दिवसातच मी हे सगळं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला हे जे योग्य वाटतंय मी तुम्हाला ते सांगते. तुमच्या प्रोजेक्ट नुसार तुम्हाला तुमची सिक्युरिटी लिहायची. देन परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स रिस्पॉन्स टाइम. The system provides acknowledgement in just 1 second once the patient information is checked. Capacity. The system needs to support at least 1,000 people at once. User interface. The user interface acknowledges within 5 seconds. Conformity. The system needs to ensure that the guidelines of the web content accessibility are followed. जर तुम्ही वेब कंटेंट ऍक्सेसिबिलिटी वापरणार असाल, गाईडलाईन जर वापरणार असाल तर कन्फर्मटी लिहा, अदरवाइज डोंट राईट दिस. द युजर इंटरफेस acknowledges within 5 सेकंड. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट तुमचा सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता ते पेज विदिन 5 सेकंड, जे काही 5 सेकंड असेल 10 सेकंड असेल, म्हणजे लोड घेण्यासाठी तो किती वेळ घेतो, म्हणजे पटकन होतोय हे तुम्हाला लिहायचंय. तुमचा प्रोजेक्ट छान आहे, चांगला आहे, तुम्हाला हे प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथे दाखवून द्यायचे. म्हणजे आपण काय म्हणतो, आपलीच वाहवा आपण करायची. तसं असेल तर करायचंय. देन फिजिबिलिटी स्टडी. आता हे बघा, आता फिजिबिलिटी काय आहे? व्हॉट इज फिजिबिलिटी? आता फिजिबिलिटी म्हणजे काय? असेसमेंट ऑफ द प्रॅक्टिकलिटी ऑफ अ प्रपोज प्लॅन अँड मेथड. जी तुमची करंट सिस्टम आहे त्याचं तुम्हाला असेसमेंट करायचंय, अनालिसिस करायचंय तुम्हाला, की काय की फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचंय, तर कस्टम डेव्हलपर गॅदर द रिक्वायरमेंट्स फ्रॉम द कस्टमर और पेशंट, सॉरी कस्टमर. इथे काय करणार आहे की कस्टमर म्हणजे काय, ज्यांच्यासाठी आपण म्हणजे समजा हे अधिरा पॅथॉलॉजी लॅब आहे, यांच्याकडनं आपण ऑलरेडी रिक्वायरमेंट गॅदर केलेली आहे. ठीक आहे. आता रिक्वायरमेंट गॅदर झाल्यानंतर तो डेव्हलपर काय करणार आहे, त्याची एक लिस्ट, त्यांच्या काय ज्या रिक्वायरमेंट होत्या त्याच्यात त्यांनी ते सगळं लिस्ट बनवणार आहे आणि नंतर मग याचे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होणार, विच इज ऑपरेशनल, टेक्निकल अँड फायनान्शियल. आता फिजिबिलिटी स्टडी, पहिल्यांदा तुम्हाला फिजिबिलिटी, व्हॉट इज फिजिबिलिटी हे माहित असलं पाहिजे. अँड असेसमेंट ऑफ द प्रॅक्टिकलिटी ऑफ प्रपोज प्लॅन ऑर मेथड. सध्या याचा असेसमेंट तुम्ही कसं केलेलं आहे, जी काही रिक्वायरमेंट कस्टमर कडनं गॅदर झालेली आहे, ज्याच्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट बनवताय त्यांच्याकडनं जी रिक्वायरमेंट गॅदर झालेली आहे त्याचं तुम्ही अनालिसिस करणार, त्याची लिस्ट तयार करणार आणि त्या लिस्ट वरनं तुमचं ऑपरेशनल फिजिबिलिटी काय, तुमची टेक्निकल फिजिबिलिटी काय आणि त्याची इकॉनॉमिकल फिजिबिलिटी काय, हे सगळं डिसाइड होणार. मग आता लेट्स सी वन बाय वन. ऑपरेशनल फिजिबिलिटी की काय ऑपरेशन करणार त्याच्यात. कम्प्युटरायझेशन वुड एनेबल द युजर
to process information quickly and correctly without any wastage of time. System will be easy to use. The system will perform all validation that are required. प्रत्येकाच्यामध्ये व्हॅलिडेशन असणार आहे. तुम्ही जर व्हॅलिडेशन करणार नसाल तर त्या प्रोजेक्टला काही अर्थ राहत नाही. GUI of the system will be user friendly. कारण जो कोणी ऍडमिन असेल त्याला प्रोग्रामिंग नॉलेज नाहीये. तुम्ही डेव्हलपर आहात, तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर तुम्हाला ज्या लँग्वेज, कोणी PHP वापरेल, कोणी जावा वापरेल, कोणी बिग डेटा वापरेल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला नॉलेज आहे. पण ज्याच्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट करताय, ज्याच्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर तयार करताय त्याला हे नॉलेज नाहीये. म्हणजे त्याला ते कसं असलं पाहिजे, युजर फ्रेंडली असलं पाहिजे. GUI of the system will be user friendly, can be easily understood by the user. समोरच्याला कळलं पाहिजे. आता ऑनलाईन शॉपिंग करता, आपल्याला काही माहित नाहीये इंटरनल स्ट्रक्चर काय आहे. आपण काय करतो, क्लिक करतो, ऍड टू कार्ट करतो, प्रोडक्ट परचेस करतो. त्याप्रमाणे का, कारण ते युजर फ्रेंडली आहे, तिथं कुणी शिकवायची गरज नाही आपल्याला. इट्स इंटरफेस शुड बी सिंपल सो दॅट एव्हरीवन शुड बी एबल टू यूज इट. कुणीही ते वापरू शकलं पाहिजे तुमचं ते सॉफ्टवेअर. दिस इज युअर ऑपरेशनल फिजिबिलिटी. नाव टेक्निकल फिजिबिलिटी. आता टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही डेव्हलपर आहात तर त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी आहेत. म्हणजे जावा, PHP म्हणजे भरपूर काही आहे. जर जी टीम आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजर आहे, जे तुमचे बिझनेस अनालिस्ट आहेत, प्रोडक्ट अनालिस्ट आहेत, हे लोक काय करतात पहिल्यांदा की किती बजेट आहे आणि किती टाइम आहे. ऍडमिननी म्हणजे ज्याच्यासाठी आपण प्रोजेक्ट करतोय, म्हणजे हे पॅथॉलॉजी लॅब वाले यांनी टायमिंग दिलेला आहे की आम्हाला 3 महिन्यात आम्हाला हा प्रोजेक्ट कम्प्लीट करून पाहिजे. मग कुठली टेक्नॉलॉजी, कारण त्याला टेक्नॉलॉजीचं नॉलेजच नाहीये. टेक्नॉलॉजी कंपनी डिसाईड करणार आहे की हा .NET मध्ये पटकन होईल, याला किती टीम मेंबर लागणार आहेत. म्हणजे इथे कुठली टेक्नॉलॉजी, कुठली लँग्वेज आणि किती टीम साईज आणि बजेट, ह्या सगळ्या गोष्टी इथं डिसाइड होतात कुठल्या टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये. टेक्निकली ऑल्सो इट वॉज चेक देअर वॉज एनी प्रॉब्लेम फॉर रनिंग सॉफ्टवेअर. जर चालू सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुमची जी सॉफ्टवेअर टीम असेल किंवा डेव्हलपर असेल त्याने ते चेक करणं, ते एरर फ्री करणं हे त्याचं कामच आहे. The system will be efficient in its performance. Technical feasibility helps in assessing the current resource as well as technology that is required for accomplishing the requirements of the user in the software within a allocated budget and time. आता हे बघा, 6 टीम मेंबर आहेत, काय बजेट आहे आणि किती दिवस आहेत, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, हे ऑलरेडी इथे डिसाइड होतं. जेव्हा रिक्वायरमेंट गॅदर केली जाते, जी लिस्ट तयार केली जाते, त्यानुसार टेक्निकल साईज, टीम साईज ह्या गोष्टी इथे डिसाइड झाल्या जातात. इथे कुठलं सॉफ्टवेअर वापरायचंय, कुठली टेक्नॉलॉजी वापरायची आहे, ह्याच गोष्टी इथे सगळं तयार होतं. हेल्प्स इन डिटरमाइनिंग वेदर द टेक्नॉलॉजी यूज इज स्टेबल. तुमची टेक्नॉलॉजी ही स्टेबल असली पाहिजे, स्टेबल झाली पाहिजे. देन इकॉनॉमिकल फिजिबिलिटी. आता हे बघा, this system is very economic and cost effective since it has the way winding of the various activities of pathology lab and helps in gaining higher return due to the following reason. आपण हे डेव्हलपर जे सॉफ्टवेअर तयार करणार आहे हे फुकट करणार आहे का, तर उत्तर आहे नाही. याच्या बदल्यात आपल्याला पॅथॉलॉजी लॅब ही आपल्याला पैसे देणार. The developed system will save on time by providing faster access to relevant and important through its queries and reports, speed up decision making of the management and also the overall process which is faster and efficiently. The cost associated with the training. सॉफ्टवेअर तुमचं तयार झालं, ट्रेनिंग द्यायचंय कुणाला, ऍडमिनला, त्यासाठी तुमचा वेळ जाणार आहे. किंवा बाकीचे जो कोणी पॅथॉलॉजी लॅब, जो कोणी ऍडमिन असेल, त्या ऍडमिनला जो कोणी ट्रेनिंग देणार असेल त्याला पहिली ती गोष्ट माहित असली पाहिजे, त्याला पहिल्यांदा ते शिकावं लागणार आहे. डेव्हलपमेंट टीम, तुम्हाला लागणार आहे सॉफ्टवेअर, तुम्हाला लागणार आहे हार्डवेअर,
ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कॉस्ट लागणार आहे, कारण तुम्हाला प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी तुमच्या लॅपटॉपमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला इन्स्टॉल करायच्या आहेत आणि सगळे सॉफ्टवेअर हे फ्री ऑफ कॉस्ट नसतात. हे झालं तुमची इकॉनॉमिकल फिजिबिलिटी. जे तुमच्या प्रोजेक्टला सुटेबल आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या. जर पहिलं तुम्हाला क्वेश्चन असणार आहे की व्हॉट इज फिजिबिलिटी स्टडी आणि मग काय ऑपरेशनल फिजिबिलिटी काय, की याच्यात तुम्ही काय विचार करताय किंवा तुम्ही काय लिहिलंय, टेक्निकल फिजिबिलिटी काय, इकॉनॉमिकल फिजिबिलिटी काय. Then most important, fact finding technique. आता हे बघा, आता फॅक्ट फाइंडिंग टेक्निक शोधायचं तंत्र, काही जे गोष्टी आहे ते शोधायचं तंत्र. आता काय शोधायचं? फॅक्ट फाइंडिंग इज प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन टेक्निक्स विच कंटेन सॅम्पलिंग ऑफ एक्झिस्टिंग डॉक्युमेंट. जुने डॉक्युमेंट काय होते? रिसर्च, ऑब्झर्वेशन, क्वेश्चनरी, इंटरव्ह्यूज, प्रोटोटायपिंग. प्रोटोटायपिंग म्हणजे काय? प्रोटोटाइप मॉडेल म्हणजे काय? डमी मॉडेल. ऑलरेडी तुमच्याकडे कदाचित असंही असू शकेल की पेपरवर काही होतच नव्हतं. आधी जे आमचं काही सिस्टम होतं हे ऑलरेडी आमच्याकडे कम्प्युटराइज होतं, म्हणजे प्रोटोटाइप मॉडेल. आता होतं म्हणजे काय? की होतं, आता 6 टेस्ट होत्या, अजून 2-3 टेस्ट मला त्याच्यात ऍड करायचे आहेत, म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे सॉफ्टवेअर रेडी आहेत, मला काही इम्प्लिमेंटेशनचा पार्ट त्याच्यात करायचा आहे, म्हणून मी प्रोटोटाइपिंग किती लिहिलेलं आहे. म्हणजे प्रोटोटाइप मॉडेल म्हणजे डमी मॉडेल, ऑलरेडी सॉफ्टवेअर रेडी आहे. जुनं कधीतरी 10-15 वर्षापूर्वी घेतला असेल, पण आता काही नवीन टेस्ट म्हणजे आता आमच्या इथे काही कोविडच्या काही टेस्ट होत आहेत, मग आता आम्हाला ते आमच्या लॅबमध्ये ते आम्हाला इम्प्लिमेंट करायचंय. मग त्या टेस्ट बद्दल जर मला ऍड करायचं असेल तर मी त्याच सॉफ्टवेअर मध्ये करणार आहे. मला काय परत पहिल्यापासून दुसरं बनवायची गरज नाही. म्हणून प्रोटोटायपिंग. जरुरी नाहीये की प्रत्येक, म्हणजे बरेचसे स्टुडंट असं करतात की प्रत्येक वेळी काय करायचं, पेपरवर्क म्हणजे जी काही सिस्टम होती आधी ती फॉर्म फिलअप करायचं, असं नाहीये. तर कदाचित आधी ऑलरेडी सिस्टम होती त्याच्यात तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचंय. ते झालं तुमचं प्रोटोटाइप मॉडेल, डमी मॉडेल. Various fact-finding techniques were used to collect detailed information about each and every aspect of patient monitoring system. The system finding techniques use, आता हे बघा, रिक्वायरमेंट गॅदरिंग करायचंय. मग आता रिक्वायरमेंट गॅदर करत असताना ते कशा पद्धतीने करणार? स्टुडंट काय करतात की स्वतः एखादी गोष्ट क्रिएट करतात, की स्वतः ठरवायचं की असं होणार आहे, तसं होणार आहे, मग मी असं डील करणार, मग मी असं रिपोर्ट तयार करणार आहे. पण आता मी जे तुम्हाला सांगतेय हे तुम्हाला मी कशा पद्धतीने सांगतेय की तुम्ही रिक्वायरमेंट गॅदर करताय, एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आणि त्यानुसार त्यांना काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे नाही, त्यांना काय पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करता, असं मला इथे तुम्हाला सांगायचं. आणि ऍक्च्युली असंच करायचं असतं. देन आता फॅक्ट फाइंडिंग टेक्निक्स मध्ये काय आहे? इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, क्वेश्चनरी. मी फक्त भरपूर काही हे आहेत बघा इथे दिलेलं आहे, पण मी इथे फक्त काय वापरणार आहे? साधं सिंपल इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, क्वेश्चनरी. आता इंटरव्ह्यू मध्ये काय आहे? मी त्यांना काही क्वेश्चन विचारणार आहे, ते मला काही सांगणार आहे किंवा ते मला काही सजेस्ट करणार आहे. इंटरव्ह्यू घ्यायचंय मला, म्हणजे दोन्हीकडनं प्रश्न होणार आहेत, दोन्ही पार्टी एकमेकांना काही ना काहीतरी सांगणार आहेत. दोस होल सिस्टम इज इन्व्हेस्टिगेशन पार्ट. मला कसं कळणार की त्यांना काय, मला थोडीच, प्रत्येक डेव्हलपर हॅज नो नॉलेज ऑफ डोमेन. सगळ्यांना सगळंच डोमेन माहित नसतात. एखाद्याला टेक्नॉलॉजी माहित असते. पॅथॉलॉजी लॅब मध्ये किती टेस्ट असतात तुम्हाला माहिती? हिमोग्राम टेस्ट, पण त्या हिमोग्राम मध्ये सुद्धा बरंच कंटेंट आहे. WBC, RBC, हिमोग्लोबिन, बराच काही नंबर ऑफ त्याच्यात कंटेंट आहे, हे आपल्याला माहित नसतं. मग ही इन्फॉर्मेशन मला कुठून मिळणार आहे? तर त्या ऍडमिन कडनं, म्हणजे मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेईल तेव्हाच मला ह्या गोष्टी कळणार आहेत. द होल सिस्टम इज इन्व्हेस्टिगेशन पार्ट बाय आस्किंग देम मॅन्युअल प्रोसेस ऑफ ईच वर्क, बाय डिस्कसिंग देअर प्रॉब्लेम्स डीपली, बाय आस्किंग देम देअर रिक्वायरमेंट्स, by taking their suggestions, guidance regarding system, that means fact finding.
दिस इंटरव्ह्यू टेक्निक प्रूव्ह बेनिफिशियल रिगार्डिंग इन्व्हेस्टिगेशन. चौकशी करायची तुम्हाला, त्या चौकशीतूनच तुमचा नंतर प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होणार आहे. देन ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे तिथे पॅथॉलॉजी लॅब मध्ये मी जाणार आहे आणि तिथे मी बघणार आहे की एक्झॅक्ट तिथं काय चालतंय, ते लोक टेस्ट कशा घेतात, रिपोर्ट कसं जनरेट करतात, हे तिथं जाऊन मी बघणार आहे. द टेस्टर एक्सप्लेन द कम्प्लीट प्रोसेस अँड मटेरियल फ्लो इन द कंपनी. ही शोड द वर्किंग अँड डिफरंट ऍक्टिव्हिटीज परफॉर्म. वेगवेगळ्या प्रकारचं ऑब्झर्वेशन असणार आहे तुमचं. क्वेश्चनरी. आता तिथे काय क्वेश्चन विचारायचे तुम्हाला तिथे जाऊन. गिव्ह द इंट्रोडक्शन ऑफ युअर पॅथॉलॉजी लॅब. म्हणजे नंबर ऑफ भरपूर क्वेश्चन, इथे मी फक्त 4-5 टाकलेत. विच टेस्ट आर मोस्टली डन इन लॅब. हाऊ कॅन यू मेंटेन पेशंट्स मेडिकल हिस्ट्री डेटाबेस. हाऊ कॅन यू मेक पेशंट रजिस्ट्रेशन. हाऊ कॅन यू जनरेटेड बिलिंग. तुम्ही हे बिल कसं जनरेट करणार, कसं करताय, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे तुम्हाला म्हणजे त्या डेव्हलपरला आधी ही क्वेश्चनरी सगळी तयार करावी लागते आणि हे क्वेश्चन जाऊन तिथे त्याला विचारायचे आणि ती रिक्वायरमेंट गॅदर होते. रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये हे जे टेक्निक्स आहेत, हे फॅक्ट फाइंडिंग शोधायचं आहे त्यांना काय पाहिजे आणि तुम्हाला काय इम्प्लिमेंट करायचंय. स्वतःच्या मनाने इम्प्लिमेंट नाही करायचं, कस्टमरला जे पाहिजे, कारण कस्टमर हा तुम्हाला पे करणार आहे, त्याच्यामुळे त्याला जे पाहिजे तेच तुम्हाला करायचं. आता तुम्ही कॉलेज लेवलला किंवा स्टुडंट लेवलला काय करताय, तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे येत ते करतात, बरोबर आहे ना. द नेक्स्ट पार्ट डेटा डिक्शनरी. आता डेटा डिक्शनरी म्हणजे काय, जे तुम्ही टेबल तयार केलेले आहेत, टेबल डिझाईन मध्ये आपले 9 टेबल होते, त्या 9 टेबल मध्ये जितके काही फील्ड नेम होते ते तुम्हाला इथे टाकायचे. काय केलं मी, सिरियल नंबर, फील्ड नेम, डेटा टाइप, की, साइज आणि डिस्क्रिप्शन. सिरियल नंबर 1 2 3 4, फील्ड नेम, जितके काही असतील ते. एक काळजी घ्यायची, डिक्शनरी याचा अर्थ काय आहे. डिक्शनरी तुम्हाला इंग्लिशची डिक्शनरी तुम्ही पाहिलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय असतं डिक्शनरी मध्ये, तुम्ही काय पाहिले की ए पासून स्टार्ट होणार आहे, नंतर काय ए पासून स्टार्ट होणार आहे, नंतर ए बी पासून, म्हणजे असेंडिंग ऑर्डर ए टू झेड, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेच तुम्हाला इथे वापरायचं. मग टेबल कुठलाही असू दे, ए पासून स्टार्ट होणार आहे आधी इथे द्यायचं, बी पासून सगळ्या असेंडिंग ऑर्डर मध्ये. बरीचशी मुलं काय करतात, मध्येच पी, मध्येच झेड, मध्येच एक्स, असं नाही करायचं. मग डिक्शनरीचा काय उपयोग आहे, डिक्शनरी म्हणजे काय, तुम्हाला पटकन सापडलं पाहिजे. ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याची गरज काय असते, 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला परत तुमचं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायचंय, त्या पॅथॉलॉजी लॅब जो कोणी ऍडमिन असेल, ज्या ओनरला हे पुन्हा जेव्हा इम्प्लिमेंट करायचंय, त्यावेळेस तो काय करणार, त्या जिथून बनवलंय त्याच कंपनीकडे परत जाणार. कंपनीकडे परत गेल्यानंतर कंपनी काय करणार, जुनं डॉक्युमेंट्स काढणार. आता तो डेव्हलपर तर नसेल तिथे, मे बी असेल पण, आणि जरी असला तरी तो त्या प्रोजेक्ट थोडीच तो वर्क करणार आहे, एक तो करेल किंवा नाही करेल, किंवा तिथे दुसरी कुठली टीम असेल. मग त्यांना कसं कळणार की 5 वर्षापूर्वी कुठले फील्ड नेम वापरले होते, तर ते फील्ड नेम त्याला कळावे. मग फील्ड नेम अल्ब्युमिन हे कशासाठी वापरलं होतं, तर ह्या टेस्ट युरिन साठी हे वापरलं गेलं होतं. याच्यासाठी ही डिक्शनरी आहे, याच्यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. की कालांतराने ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन, कुठलंही सॉफ्टवेअर हे 100% कम्प्लीट नसतं, कालांतराने त्याच्यामध्ये चेंजेस करावेच लागतात, त्याच्यासाठी ह्या प्रोजेक्ट रिपोर्टची गरज आहे. फ्लो, ईआरडी डायग्राम, डीएफडी, तुमचा प्रोसेस काय, तुमचा फ्लो काय आहे, हा कालांतराने दुसऱ्या डेव्हलपरला माहित असला पाहिजे, त्याला तो पटकन समजला असला पाहिजे. तो प्रत्येक डेटाबेस किंवा प्रत्येक पेज उघडून त्याचं अनालिसिस करत बसणार नाही. तो काय करणार, ज्या मेन गोष्टी आहे त्याचा फ्लो त्याला कळला, तो लगेच त्याची पुढे इम्प्लिमेंटेशन सुरू करणार आहे. हे झालं डिक्शनरी. इथे आपले 6 कॉलम आहेत, सिरियल नंबर, फील्ड नेम, डेटा टाइप, की, साइज आणि डिस्क्रिप्शन. आता डेटा प्रोसेस डिक्शनरी, खूप साधा सिंपल माझा प्रोजेक्ट आहे. डेटा प्रोसेस, काय प्रोसेस आहे, पेशंट मास्टर क्रिएशन. किती कॉलम आहेत,
किती रोज आहेत? डिस्क्रिप्शन, देन इनफ्लो, आउटफ्लो. इनपुट काय गेलं आणि आउटपुट काय मिळालं? पेशंट मास्टर क्रिएशन. नेक्स्ट बिल प्रोसेस आणि थर्ड रिपोर्ट जनरेशन. ही माझी प्रोसेस आहे. फक्त ती. आता तुम्ही याच्यात तुम्हाला टेस्ट घालायचं असेल तर टेस्ट पण लिहू शकता. इनपुट, इनफ्लो आणि आउटफ्लो. टेबल डिझाइन मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. पेशंट मास्टर, टेस्ट मास्टर, बायोकेमिस्ट्री टेस्ट, मोनोटेस्ट टेस्ट, बिल. आता हे बघा, इनपुट स्क्रीन जे तुम्ही सॉफ्टवेअर तयार करता त्याचे जे काही फॉर्म असतील त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असतात आणि ते स्क्रीनशॉट तुम्हाला इथे टाकायचे. ही तुमची इनपुट स्क्रीन. किंवा तुम्ही प्रिंट स्क्रीन, हे कीबोर्डवर जे काही तुमचं बटन आहे या बटनाचा वापर करू शकता. किंवा एक स्निपिंग टूल आहे बघा. स्निपिंग टूल सुद्धा तुम्ही स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता. त्याच्यानंतर तुमचे काही आउटपुट स्क्रीन. आता आउटपुट स्क्रीन आउटपुट स्क्रीन काय आहे तुमचं? की आउटपुट स्क्रीन मध्ये तुम्ही काय करता? जे रिपोर्ट, तुमचे जे काही रिपोर्ट असतील, म्हणजे तुम्ही पेशंटचे काही पेशंट मास्टरचे रिपोर्ट असतील किंवा इंडिव्हिज्युअली हिमोग्लोबिन टेस्ट असेल, युरिन टेस्ट असेल, जितक्या काही टेस्ट असेल, इंडिव्हिज्युअली जे काही तुम्ही टेस्ट रिपोर्ट किंवा तुमचं बिल असेल त्याचं स्क्रीनशॉट इथे तुम्हाला आउटपुट स्क्रीन मध्ये टाकायचं. 5-5 टाकलं तरी सफिशियंट झालं. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट टेस्टिंग. आता हे बघा, तुम्हीच डेव्हलपर आहात आणि तुम्हीच टेस्टर आहात, कारण तुम्ही स्टुडंट आहात. पण कंपनीज मध्ये तसं नाहीये. टेस्टर हा डिफरंट. टेस्टर किंवा क्यूए त्याच्यासाठी एक पर्सन आहे, टेस्टर आणि क्यूए. आता टेस्टिंग हॅज टू टाइप्स, मॅन्युअल टेस्टिंग अँड ऑटोमेशन टेस्टिंग. आता जो तुम्हाला मी पार्ट सांगणार आहे हा मॅन्युअल टेस्टिंग. आता टेस्टिंग म्हणजे काय? केलेलं प्रोडक्ट तुम्हाला चेक करायचंय. डेव्हलपर हा एक चांगला टेस्टर कधीच नसतो. मी काय सांगितलं? डेव्हलपर हा चांगला टेस्टर कधीच नसतो. कारण त्याला काय वाटत असतं की मी बनवलं ते बरोबर बनवलं. आणि टेस्टरचं काय काम आहे? की जास्तीत जास्त चुका डेव्हलपरच्या काढायच्यात की त्यांनी जे केलेलं ते चुकीचं केलं. की रिक्वायरमेंट गॅदर केलेली आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्ही केलंय ना. नसेल केलं तर ती एक चूक झालेली आहे. जास्तीत जास्त फाइंडिंग, जास्तीत जास्त एरर तुम्हाला काढायचे, हे काम कोण करतं? टेस्टर करतो. त्याच्यामुळे टेस्टर डेव्हलपर कधीच होऊ शकत नाही आणि डेव्हलपर हा टेस्टर कधीच असू शकत नाही. सी, टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ एक्झिक्युटिंग प्रोग्राम विथ इंटेंट, हेतू, टू फाइंडिंग एरर. जे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म केला किंवा कुठलाही फॉर्म जो असेल तो पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचा आहे. कुणाला? टेस्टरला. आणि तो टेस्टर काय करणार आहे? ते चेक करणार आहे. त्याच्यात जे काही समजा कुठे फॉन्ट कमी जास्त आहे किंवा कलर कॉम्बिनेशन चुकलेलं आहे, जिथे व्हॅलिडेशन नाहीये किंवा बिल केलेलं व्यवस्थित कॅल्क्युलेट झालेलं नाहीये, काय जितक्या काही एरर असतील हा टेस्टर काय करणार आहेत? त्या शोधणार आहेत. आता ह्या टेस्टिंग मध्ये 2 टाईपच्या टेस्टिंग आहेत. नंबर ऑफ टेस्टिंग आहेत, पण आपल्याला इथे फक्त आता तुम्हाला सेकंड इयरला फक्त तुम्ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग. ब्लॅक याचा अर्थ पूर्ण काळा, ब्लॅक म्हणजे काळा आणि व्हाईट म्हणजे व्हाईट, पांढरा, शुभ्र. आता ब्लॅक म्हणजे तुम्हाला काहीही माहित नाही, टेस्टरला काही. हा रोल कुणाचा आहे? टेस्टर. हे सगळं कोण करणार आहे? टेस्टर करणार आहे. टेस्टरला प्रोग्रामिंग नॉलेज नाहीये. Testing is a software testing method in which internal structure, programming knowledge, design, web technology, HTML, CSS, no idea, implementation of the item being tested is not known to the tester. ब्लॅक बॉक्स मध्ये जो कोणी टेस्टर असेल, मॅन्युअल टेस्टिंगचा पार्ट झालेला आहे आणि या मॅन्युअल टेस्टिंग मध्ये त्या टेस्टरला कुठल्याही गोष्टी याच्यातल्या माहिती नाहीये. This testing is done by software tester. Programming knowledge is not required. बघा, जर डेव्हलपर नाही झाला तर टेस्टर होण्यासाठी तरी तुम्हाला
चांगली अपॉर्च्युनिटी आहे इन फ्युचर. तुम्हाला 6व्या सेमिस्टरला पण टेस्टिंग हा सब्जेक्ट आहे आणि युनिव्हर्सिटीने जो सिलेबस तुमच्यासाठी तयार केलेला आहे अतिशय चांगला सिलेबस आहे. आता कोविडमुळे बऱ्याच काही गोष्टी क्रिटिकल झाल्या, पण वेळ भरपूर होता. प्रत्येक वेळी शिक्षकांनीच टीचरनीच शिकवायला पाहिजे असं नाहीये. युट्यूबला तुम्ही नेटला भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही सेल्फ स्टडीनी प्रत्येक गोष्ट आता शिकू शकता. म्हणजे गरज नाहीये की प्रत्येक गोष्ट टीचर शिकवतील आणि फॅकल्टी शिकवेल आणि मगच आम्ही ती इम्प्लिमेंट करू. ह्या गोष्टी कॉलेज लेवलला नसतात. कॉलेज लेवलला काय असतं, शाळेमध्ये काय असतं की मॅडम येतात, टीचर येतात, शिकवतात. पण कॉलेज लेवलला ह्या सेल्फ स्टडी हा जो पार्ट आहे हा स्टुडंटनी स्वतः इम्प्लिमेंट करायचा असतो. आपण आता काय बघत होतो, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि दुसरा आहे तुमचा व्हाईट बॉक्स टेस्टिंग. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये तुम्ही डेव्हलपर आहात, मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे, मला इंटरनल स्ट्रक्चर माहिती आहे, मला डिझायनिंग माहिती आहे कारण ते मीच केलेलं आहे, मला इम्प्लिमेंटेशन मला माहिती आहे, म्हणजे मी टेस्टर आहे, म्हणजे मी व्हाईट बॉक्स टेस्टिंग करते. दिस टेस्टिंग इज डन बाय द सॉफ्टवेअर डेव्हलपर. प्रोग्रामिंग नॉलेज इज रिक्वायर्ड. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की कुठला टेस्टिंग, जर तुम्ही एक सांगितलं की बाबा आम्ही टेस्टिंग केलंय, तर ते विचारतील तुम्हाला की कुठलं टेस्टिंग केलंय, सांगा तुम्ही व्हाईट बॉक्स टेस्टिंग. का व्हाईट बॉक्स टेस्टिंगच का? कारण इम्प्लिमेंटेशन, डिझायनिंग जे काही असेल सगळं तुम्हीच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे तुम्हीच बनवता आणि तुम्हीच तयार करताय आणि तुम्हीच चेक करताय. म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे प्रोग्रामिंगचं आणि टेस्टिंगचं पण. काय आउटपुट येणं, काय इनपुट टाकायचं आणि काय आउटपुट येणार आहे ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून डेव्हलपर हा व्हाईट बॉक्स टेस्टिंग करतो. आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग ज्याला कुठलंहीच नॉलेज नाहीये, त्याला प्रोग्रामिंग नॉलेज अजिबात बिलकुल माहिती नाहीये, तो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करतो. आता पुढचा पार्ट आहे तुमचा टेस्ट केसेस. आता बघा टेस्ट केस. आता टेस्ट केस तुमचा फॉर्म रेडी आहे असं गृहीत धरूया आपण. आता काय केलंय बघा, टेस्ट केस आयडी, टेस्ट केसचं मी नाव लिहिलेलं आहे TC लॉगिन, हे लॉगिन पेज साठी केलेलं आहे. टेस्ट केस नेम, टेस्ट केस नेम काय आहे, टेस्ट केस फॉर लॉगिन. प्री रिक्विसाइट्स, ब्राउझर शुड बी ओपन विथ, जी काही तुमची URL असेल कुठल्या पेजला तुम्ही हे सगळं टेस्ट केस लिहिताय त्याचा पाथ इथे तुम्हाला लिहायचा आहे. डॉक्युमेंटेशन आहे, वर्ड फाईल वापरायचे म्हणून मी इथे वर्ड फाईल मध्ये हे कॉलम्स आणि रोज आणि कॉलमचा वापर केलेला आहे. पण रिअल IT कंपनीज मध्ये एक्सेल शीट असते, एक्सेल शीट मध्ये हे कॉलम आणि रोज वापरलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं असतं. आता स्टेप नंबर, स्टेप्स टू बी एक्झिक्युटेड, एक्सपेक्टेड रिझल्ट. आता हे कशावर चाललंय, आपलं फॉर्म साठी चाललेलं आहे. फॉर्म वर काय आहे, युजर नेम आणि पासवर्ड आहे आणि एक सबमिट बटन आहे, डोळ्यासमोर तुम्ही ते चित्र आणायचंय. स्टेप्स टू बी एक्झिक्युटेड, एक्सपेक्टेड रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट, पास ऑर फेल, रिमार्क्स आणि डिफेक्ट आयडी. हे कॉलम तुमचे असले पाहिजे. याच्यात सुद्धा खूप डीप मध्ये आहे, पण आता सेकंड इयरला तुम्हाला हे इतकंसं इनफ. कारण सॉफ्टवेअर टेस्टिंग हा तुम्हाला नाहीये, सब्जेक्ट नाहीये, पण टेस्ट केसेस तुम्हाला जे तुमच्या इंडेक्स मध्ये आहे, तुम्हाला बेसिक नॉलेज, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सगळ्याच गोष्टी टीचर तुम्हाला शिकवणार नाही, तुम्हाला स्वतःला प्रिपेअर व्हायचंय, स्वतःची ग्रोथ तुम्हाला स्वतः करायची. एक वाक्य आहे, स्वतःची मदत स्वतः करा. स्टेप्स टू बी एक्झिक्युटेड काय, एंटर व्हॅलिड युजर नेम. आता मी काय करणार आहे, माझा जो फॉर्म असेल त्या फॉर्म मध्ये मी काय करणार आहे, व्हॅलिड युजर नेम. मला माहिती माझं युजर नेम काय आहे, ऍडमिन आहे, पासवर्ड माझा ऍडमिन आहे, मला माहिती आहे, तेच मी टाकतीये. टाकल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे, व्हॅलिड युजर एंटर. ऍक्च्युअल रिझल्ट काय, जर मी व्हॅलिड टाकते तर माझा कर्सर काय होणार आहे, दुसऱ्या फील्डला, म्हणजे पासवर्ड, जिथे पासवर्ड मला टाकायचंय त्या फील्डला जाईल. काय, कर्सर. केस पास ऑर फेल, मी व्हॅलिड टाकते म्हणजे पास आहे. रिमार्क काय, व्हॅलिड युजर नेम इज चेक. डिफेक्ट आयडी म्हणजे काही एरर सापडली का, नाही. तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला व्हॅलिड पण टाकायचंय आणि इनव्हॅलिड पण टाकायचंय. काय टाकल्यानंतर व्हॅलिड होत आहे ते इथे लिहा, काय टाकल्यानंतर इनव्हॅलिड होत आहे
स्टेप दुसरी. आता इथे मी काय केलेलं आहे, एंटर युजर व्हॅलिड युजर नेम, इथे ऍडमिन टाकलेलं आहे, सगळं मला व्हॅलिड मिळालेलं आहे. कर्सर ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये माझा कर्सर कुठे गेलेला आहे, ट्रान्सफर कर्सर शुड बी ट्रान्सफर टू द पासवर्ड फील्ड, कर्सर माझा पासवर्ड कडे गेलेला आहे. आता पासवर्ड कडे मी आलेली आहे, टाइप राईट पासवर्ड इन द फील्ड. आता मी काय केलेलं आहे, पासवर्ड कडे आलेली आहे, मग तिथे मी काय टाकलेलं आहे, माझा पासवर्ड ऑलरेडी मी फिक्स करून ठेवलेला आहे ऍडमिन, व्हॅलिड पासवर्ड एंटर. आता युजर नेम मी टाकलेला आहे व्हॅलिड, पासवर्ड मी व्हॅलिड टाकलेला आहे. आता माझा कर्सर कुठे जाणार आहे, सबमिट बटनाकडे. मग फोकस शुड बी ट्रान्सफर टू सबमिट बटन. पास और फेल तर पास, रिमार्क व्हॅलिड पासवर्ड इज चेक. डिफेक्ट आयडी काहीच मला डिफेक्ट मिळाला नाही. आता तुम्हाला क्रॉस चेक सगळंच व्हॅलिड टाकायचं. तुम्हाला काय सांगितलं, टेस्टर काय करत असतो, चुका काढायचं. याने काय केलं, व्हॅलिड टाकल्यानंतर सगळंच व्हॅलिड होतं नाही, चुकीचं टाकल्यानंतर एरर मेसेज किंवा इनव्हॅलिड डिस्प्ले झालं पाहिजे. मग आता मी इथे काय केलेलं आहे, होतंय का, एंटर स्पेशल म्हणजे व्हॅलिडेशन टाकलं की नाही हे मला चेक करायचंय आणि ते परफेक्ट टाकलंय का. मग एंटर स्पेशल मी काय केलं, admin_s किंवा काहीतरी नंबर टाकायचे, मध्ये काहीतरी चुकीचं टाकायचंय, नॉट अलाउइंग युजर नेम. कर्सर शुड बी ट्रान्सफर टू पासवर्ड फील्ड. मेसेज मिळालाय, माझं पुढे जातोय, म्हणजे चुकीचं गेल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तिथेच तो कर्सर थांबायला पाहिजे मला डिस्प्ले. पण आता काय होतंय की कर्सर माझा तरी पण पुढे जातो. टेस्ट पास, जे अपेक्षित आहे ते पास आहे का. रिमार्क आहे, स्पेशल कॅरेक्टर आज चेक. इथे तुम्ही कॅरेक्टर डॅश हायफन अंडरस्कोर, इथे तुम्ही सिम्बॉल वेगवेगळे तुम्ही चेक करताय. डिफेक्ट आयडी मिळाला का, येस ऑर नो, जे असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर तुम्ही कॅरेक्टर काय वापरताय, स्लॅश असं काही तुम्ही टाकताय, म्हणजे तुम्हाला चेक करायचंय व्हॅलिड टाकल्यावर काय होतं आणि इनव्हॅलिड टाकल्यावर काय होतंय. मग तुमची टेस्ट केस पास आहे का फेल आहे. मग व्हॅलिड तुम्ही डिफेक्ट आयडी मिळतोय का, तुम्हाला डिफेक्ट क्रिएट होत आहेत का, नसेल तर नाही म्हणून सांगायचंय आणि होत असेल तर येस म्हणून टाकायचं. प्रत्येक ठिकाणी नील टाकलाच पाहिजे असं काही नाही. आता कसं आहे, तुम्हीच बनवताय आणि तुम्हीच चेक करताय आणि डेव्हलपर हा कधीच 100% चांगला टेस्टर नसतो, पण त्याला स्वतः आपण जे बनवलं ते चांगलंच बनवलं आणि भारीच बनवलं असंच त्याला वाटत असतं. ही झाली तुमची टेस्ट लॉगिन. आता प्रत्येकाची ह्या स्टेप्स वेगळ्या असू शकतील, नॉट नेसेसरी की मी जे सांगितलंय किंवा वेगवेगळं काही असू शकतं की तुम्हाला मी सांगितलं तेच लिहायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्ही ते टाका. दुसरी आहे टेस्ट ऑटो नंबर, ऑटो जनरेट, जे तुम्ही टाकता पेशंट आयडी, पेशंट इन्फॉर्मेशन पहिल्यांदा भरता आयडी 1, सेकंड टाइम दुसरा पेशंट आला ऑटोमॅटिकली जनरेट झाला पाहिजे. काय लिहिलंय, टेस्ट केस नेम, टेस्ट केस फॉर ऑटो नंबर फील्ड, प्री रिक्विसाइट form containing the any form number field should be open, steps to be executed, expected result, actual result, pass or fail, remark, defect id. व्हाईट बॉक्स टेस्टिंग करते म्हणून मला डिफेक्ट काही सापडतच नाही, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी नल नल लिहिलेलं आहे. हे झालं ऑटो नंबर टेस्ट. भरपूर अशा तुम्ही टेस्ट केसेस लिहू शकता, तुम्हाला फॉर्म चेक करायचे. आता ऑपरेशनल मॅन्युअल. आता बघा, ऑपरेशनल मॅन्युअल म्हणजे काय की कुठले फॉर्म, म्हणजे पेशंट फॉर्म होता, त्याच्यानंतर टेस्ट फॉर्म होता, त्याच्यानंतर हिमोग्लोबिन होता, सिमेन होता, सिरोलॉजी होता, बायोकेमिस्ट्री होता, जितके काही फॉर्म मी क्रिएट केलेले आहेत हे मी काय करणार आहे, एंटर, याची सगळी मी एंट्री करणार आहे. ते फॉर्म मी स्वतः फिलअप करणार आहे, म्हणजे ऑपरेशनल माझं मॅन्युअल आहे, त्याच्याबद्दल मला लिहायचंय. ड्रॉबॅक्स अँड लिमिटेशन्स, की काय याच्यात ड्रॉबॅक्स आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, काही ना काहीतरी चुका असणार आहेत, त्या तुम्हाला इथे लिहायच्या. फ्युचर एनहान्समेंट, काय फ्युचर एनहान्समेंट आहेत की माझ्या इथे कुठल्या डॉक्टरनी पेशंटला कुठली टेस्ट रेफर केली होती त्याचे डिटेल आहेत, पण त्या हॉस्पिटलचं नाव नाही, त्या हॉस्पिटल मधली कुठली बेसिक इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही, तिथे कुठला स्टाफ आहे, त्या हॉस्पिटलची काही हिस्ट्री, म्हणजे काय हॉस्पिटलचं देणेघेणं नाही, हे सगळं माझ्या याच्यात नाहीये. तर ही इन्फॉर्मेशन जर मला स्टोअर करायची असेल तर हे झालं माझं फ्युचर एनहान्समेंट. मे बी माझे हे जे काही मी बनवलेलं आहे हे एखाद्या इन फ्युचर एखाद्या हॉस्पिटलला जाईल,
म्हणजे तिथे त्या हॉस्पिटलचा स्टाफ, तिथे येणारे व्हिजिटिंग, तिथले जे परमनंट डॉक्टर असेल त्यांची हिस्ट्री, सगळ्या बेसिक गोष्टी मला त्या इन फ्युचर इम्प्लिमेंट करायच्या आहेत. हे झालं माझं फ्युचर एनहान्समेंट. कन्क्लुजन, शेवट काय, याचा शेवट काय, तुमचं जे काही तुम्हाला वाटेल ते इथे कन्क्लुजन लिहायचंय. बिब्लिओग्राफी, आता इथे तुम्ही जी पुस्तकं वाचली आहेत, आता तुम्ही काय काय पुस्तकं वाचलेली आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं, त्याच्यानंतर जर तुम्ही नेटवरून गुगल बाबा तुम्ही जर वापरून ह्या सगळ्या काही गोष्टी करत असतील तर त्याचं सुद्धा म्हणजे तुम्ही कुठल्या वेबसाईट किंवा कुठली पुस्तकं जी वापरलेली आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. हा तुमचा आता मी जे तुम्हाला रिपोर्ट सांगितला, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीची गाईडलाईन मी बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. सध्या आता करंटली जर तुम्ही काहीच केलं नसेल तर ऍटलीस्ट इतकं तरी डॉक्युमेंटेशन तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही तुमच्याकडे असलं पाहिजे. प्रोजेक्ट म्हणजे विदिन 2 दिवसात 10 दिवसात नसतो करायचा, तर तो तुम्हाला जेव्हा तुमचं सेमिस्टर सुरू होतं, हे जे तुम्हाला दिसतंय, जर तुम्हाला उत्तम प्रकारचा डेव्हलपर व्हायचं असेल आणि तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर स्वतः हे बघा, कम्प्युटर क्षेत्र हे असं आहे की 6 महिन्यांनी टेक्नॉलॉजी चेंज होते, म्हणजे स्वतःला अपडेट करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे माझं एवढं स्टुडंटला म्हणणं आहे की फॅकल्टीवर कधीच डिपेंड राहायचं नाही की मॅडम किंवा सर आम्हाला शिकवतील आणि मग आम्ही ते इम्प्लिमेंट करू. पहिल्यापासून सेमिस्टर सुरू झाल्यापासून हे फर्स्ट प्रेझेंटेशन, हे सेकंड प्रेझेंटेशन, हे डॉक्युमेंटेशन, हे डिस्ट्रीब्युशन कशासाठी केलंय, हे काय एका महिन्याचं डिस्ट्रीब्युशन नाहीये किंवा 4 दिवसाचं डिस्ट्रीब्युशन नाहीये, हे तुम्हाला सुरुवातीपासून करायचं. 15 दिवसात तुमचं पहिलं सिनॉप्सिस, फॅकल्टीला सिनॉप्सिस तुम्ही हे सेंड करायचं. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सिनॉप्सिस मध्ये तुमचं काय असलं पाहिजे, टायटल नेम असलं पाहिजे, तुमचा पार्टनर कुठला आहे ते असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमची ईआरडी डायग्राम काय, तुमची डीएफडी काय, त्याच्यानंतर तुमचं टेबल डिझाइन काय, नॉर्मलाइज डेटा होतोय का, प्रायमरी की काय, फॉरेन की काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी मगाशी पण एक सांगितलं की बरेचसे स्टुडंट काय करतात, जितके टेबल जितके फॉर्म तितके टेबल, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. कमीत कमी टेबल आणि जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं, फॉर्म इम्प्लिमेंट. कारण आपण रिलेशन काय करतो, 1 to many आहे, many to 1 आहे, many to many रिलेशन आहे. many to many मध्ये 2 टेबल दिलेले असतात, त्या 2 टेबलचे आपण 3 टेबल तयार करतो. मग पहिल्या टेबलची प्रायमरी की, दुसऱ्या टेबलची प्रायमरी की आपण तिसऱ्या टेबलमध्ये वापरतो. 1 to many मध्ये आपण काय करतो, पहिल्या टेबलची प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये देतो, many to 1 मध्ये दुसऱ्या टेबलची प्रायमरी की आपण पहिल्या. हा जो प्रायमरी आणि फॉरेन कीचा जो खेळ आहे हा कशासाठी आहे की जास्तीत जास्त कमीत कमी टेबल पासून तुम्ही फॉर्म तयार करण्यासाठी. आणि हे कधी करायचं असतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही रिपोर्ट जनरेट करता तेव्हा. मी तुम्हाला खूप सोपी ईआरडी डायग्राम मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा जो ईआरडीचा जो तुमचा ईआरडी म्हणजे काय, इट इज अ टाइप ऑफ स्ट्रक्चरल डायग्राम फॉर यूज इन डेटाबेस डिझाइन. हा डेटाबेस डिझाइन काय आहे, डेटाबेस डिझाइन हे जे टेबल आहेत, मी लॉग इन घेतलेलं नाहीये, म्हणजे मी लॉग इन प्रत्येकाच्या याच्यामध्ये लॉग इन असतो आणि सिस्टम लॉग इन म्हणजे जो कोणी हँडल करायचंय तो ऍडमिन मलाच असतो, त्याच्यामुळे इथं डायग्राम मध्ये दाखवायची काही गरज नाहीये. मेन काय आहे, सिंपल, पेशंट require test has bill, one patient many test, one bill goes to pay one patient आणि टेस्ट स्पेसिफिकेशन, इतक्या साऱ्या टेस्ट, मल्टिपल टेस्ट इन फ्युचर. हे डॉक्युमेंटेशन रिपोर्ट, वाय नीड द प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन, की का हा प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन साठी टीचर लोक फॅकल्टी लोक तुम्हाला त्रास देतात बरं, की का करायचंय. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा हे असं बनवलं जातं. 2 वर्षानंतर अजून आता जसं इन फ्युचर जसं सध्या करंटली कोविडचे टेस्ट चालल्यात, मग सिटी स्कॅन असेल काय असेल, ज्या काही तुमच्या टेस्ट असेल इथे तुम्हाला जर काही इम्प्लिमेंट करायच्या असतील, याचा टेबल तयार करण्यासाठी आधी काय होतं, प्रोटोटाइप मॉडेल
आधी काय होतं, आधी कुठले ऍट्रिब्यूट्स वापरलेत, इथं कळतंय प्रायमरी की कुठली, फॉरेन की कुठली, हे इथे सगळं कळतंय. या फ्लो साठी डेटाबेस मध्ये काय आहे, नंबर घेतलाय, कॅरेक्टर घेतलंय, वारकॅर घेतलाय, टेक्स्ट घेतलंय, काय घेतलंय, हे सगळं त्या डेटाबेस मध्ये आहे. याच्यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला बनवायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी डीएफडी सांगितली होती, फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फॉर एनी प्रोसेस ऑर सिस्टम. सिंपल. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी तुम्हाला डीएफडी शिकवत असतील, नेटवर पण तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतात, पण प्रकार कुठलाही वापरा, पण फ्लो क्लिअर असला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे याच्यात तुम्ही काय केलं ते. काही नाही, सिंपल. एरो कुठे चाललाय, डिटेल्स गेलेत, गिव्स डिटेल्स अँड सेंड डिटेल्स. काहीतरी दिलं म्हणून काहीतरी मिळालं. काय तर पेशंट मॅनेजमेंट हा शब्द वापरलाय मी. व्ह्यू मॅनेजमेंट, बिल्ड मॅनेजमेंट, टेस्ट मॅनेजमेंट, रिपोर्ट मॅनेजमेंट, अपडेट मॅनेजमेंट, एरोज. संपला विषय. पण आता कमी वेळात तुम्ही एवढंच करू शकता. पॅथॉलॉजी लॅब रिपोर्ट सिस्टम. जितके काही मी कॉन्टॅक्ट, 0 लेवल म्हणजे काय, कॉन्टॅक्ट लेवल. कॉन्टॅक्ट लेवल मी इथे तयार केलेले आहे. पेशंट, टेस्ट, रिपोर्ट, अपडेट, व्ह्यू, बिल. इथे काय आहे, काय तुम्ही काय दिला आणि काय दिलं म्हणून काय मिळालंय, तर पेशंट रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट, अपडेट रिपोर्ट, व्ह्यू डिटेल्स, पेशंट रिपोर्ट, बिल रिपोर्ट, हे तुम्हाला सगळं मिळालंय. ही झाली फर्स्ट लेवल. पण याच्यामध्ये अजून ब्रीफ मध्ये अजून डिटेल काय आहे,